आणि प्रॉफिट मार्जिन स्वतःची कमी केली ही सगळ्यात मोठी चूक केली होती. म्हणजे सगळं व्यवस्थित चाललेलं असताना खूपच एक्सपान्शन करणं हे पण धोकादायक होतं. आणि तुम्ही म्हणला तसंच झालं, व्यवसाय कसा करायचा हे पूर्ण माहीत नसताना ते पाऊल उचललं आणि त्यामुळे ते मेजर फायनान्शियल सेटबॅक बसलं. पण मी एक ठरवलं, इथून पुढं काहीही करायचं असेल, कुठलाही नवीन म्हणजे व्यवसाय करायचा असेल किंवा काय करायचं असेल, ट्रेनिंग कंपल्सरी आहे, मस्ट. न काय करता मग तो डायरेक्ट ऍक्सिडेंट, तो कार्यक्रमच. म्हणजे गाडी न चालवायला शिकता गाडी चालवली की अपघात ठरलेला आहे, आणि शिकून चालवली तर होऊ शकतो पण मेजर नाही होणार. मेजर नाही, डॅमेज नाही. म्हणजे रेटिंग म्हणजे काय असतं, तर इन शॉर्ट तुमच्या बिझनेसचं टोटल रिस्क ॲनालिसिस केलेलं असतं. तुमचं बिझनेस मॉडेल कसं आहे, कॅश फ्लो कसा जनरेट होतो, आणि तुम्ही जे काही डेट क्वांटम म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना 30 कोटी लोन घ्यायचं आहे एखाद्या क्लायंटला, उद्योजकाला, तर त्या 30 कोटीचं रिपेमेंट किती असेल, काय असेल, तर तुमच्या बिझनेसमधनं तेवढा इन्कम येणार आहे का, आणि तो तुम्ही इनफ प्रॉफिट कमवताय का, किंवा तुमचं बिझनेस मॉडेल इनफ स्ट्रॉंग आहे का, ते कॅश जनरेट करतंय का तेवढं, आणि त्यातनं तुमचं 30 कोटीचं रिपेमेंट स्मूथली होतंय का, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या जातात. नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरो या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मी आकाश गोंदावले, वेल्थ कोच, मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही या चॅनलला महाराष्ट्रातला सगळ्यात फास्ट ग्रोईंग चॅनल बनवताय, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि मी दरवेळेप्रमाणे एक नवीन, एक वेगळा हिरो तुमच्यासाठी भेटीसाठी घेऊन आलेला आहे. आज आपल्याला जे इथं मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत किंवा ज्यांची स्टोरी आपण ऐकणार आहोत, त्यांच्याबद्दल इन शॉर्ट जर सांगायचं झालं तर एका सामान्य कुटुंबातून त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि क्रेडिट रेटिंग म्हणजे वेगवेगळ्या व्यवसायांना जेव्हा कर्जाची गरज असते त्यावेळी ते वेगवेगळ्या क्रेडिट रेटिंग कंपन्यांकडे जातात. अशा कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांनी स्वतःचा व्यवसाय निर्माण केला आहे. नोकरी सुरुवातीच्या काळात आणि त्याच्यानंतर स्वतःचा व्यवसाय, आणि ते व्यावसायिकांना मदत करतात क्रेडिट रेटिंग कसं मिळवायचं, त्यासाठी काय प्रोसेस असतात, काय डॉक्युमेंटेशन लागतात, आणि असं त्यांनी 20 ते 30 व्यावसायिकांना हेल्प करून, म्हणजे ज्यांचे व्यवसाय 5-10 कोटी 20 कोटी टर्नओव्हरचे होते, आज 200-200 करोड टर्नओव्हरचे व्यवसाय त्यांनी बनवण्यास त्यांना हेल्प केलेली आहे. हा यंग युवा एक मार्गदर्शक किंवा एक रिअल हिरो आपल्या भेटीस आले. त्यांचं नाव आहे अक्षय राजमाने, आणि आज आपण त्यांच्याबरोबर मनसोक्त गप्पा मारणार आहात. मित्रांनो, तुम्ही हा पॉडकास्ट जर शेवटपर्यंत पाहिलात आणि जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला याच्यातून खूप सारे इन्साइट्स मिळू शकतील, आणि त्यांची स्टोरी आपण आज जाणून घ्यायला सुरुवात करूयात. अक्षय, तुम्ही वेळ काढलात आणि तुम्ही इकडे आलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद, आणि तुमचं स्वागत विजेता कॉर्नर द रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये. तर तुमच्याबद्दल आम्हाला इन शॉर्ट तुमचं शिक्षण, तुमचं बालपण, याच्याबद्दल थोडक्यात माहिती, तुमचं गाव. सर्वात आधी सर धन्यवाद, तुम्ही आम्हाला या मंचावर येण्याची संधी दिलीत. छोटंसं म्हणजे एक गाव आहे आमचं, मान तालुका, मार्डी हे गाव आहे, मान तालुक्यामध्ये येतं, सातारा जिल्ह्यामध्ये. हे आमचं मूळ गाव आहे. पण माझं लहानपणापासून शिक्षण जे झालं ते कोल्हापूरमध्ये झालं. माईसाहेब बावडेकर ही जी शाळा आहे ताराबे पार्कमध्ये, इथे माझं पूर्ण शिक्षण झालं, बालवाडीपासून 10वीपर्यंत. 11वी-12वीचं माझं शिक्षण झालं विवेकानंद कॉलेजमध्ये. आणि त्याच्यानंतर मग मी 12वीनंतर इंजिनिअरिंगसाठी कोल्हापूरच्या बाहेर पडलो, आणि राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथून माझं इंजिनिअरिंग BE मेकॅनिकल कंप्लीट झालं. आणि त्याच्यानंतर मी नवी मुंबईमध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, MBA. आणि त्याच्यानंतर माझा फर्स्ट जॉब जो होता तो क्रिसिल रेटिंग पुणे इथे होता. बरं, तुमच्या कॉलेजमधला पण एक किस्सा आहे, तुम्ही काहीतरी स्पोर्ट कार बनवली होती, त्याच्याबद्दल जरा थोडीशी माहिती सांगा. तुमच्या कॉलेजमधली ती कार आजही कुठे शोकेस म्हणून ठेवलेली आहे, किंवा त्या कॉलेजचं फार मोठं नाव पूर्ण भारतामध्ये झालेलं आहे असं तुम्ही ऐकलेलं आहे. येस सर, खूप स्टोरी पण सांगा. कॉलेजचा माझा जो इंजिनिअरिंगचा टाइम होता तो खूप छान टाइम होता. त्यावेळेस मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला होतो 3rd इयरला, आणि आमच्या कॉलेजमध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ही देखील एक ब्रँच होती. तर कॉलेज नंतर आपली काहीतरी ओळख राहावी कॉलेजमध्ये, किंवा आपण असं काहीतरी कार्य करावं, आपल्यानंतर आपलं नाव निघावं, असं थोडंसं आमचं त्यावेळेस मित्रांचा विषय चालू होता. तर आम्ही एक कॉम्पिटिशनबद्दल ऐकलं होतं की फॉर्म्युला स्टुडंट इंडिया अशी एक कॉम्पिटिशन असती, ज्याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडियातले इंजिनिअरिंग कॉलेजेस पार्टिसिपेट करतात, आणि एक
600 cc हे त्याचं लिमिटेशन असतं. 600 cc इंजिन्स तुम्ही त्याच्या खाली जे असतात ते वापरू शकता. आणि एक मिनी फॉर्म्युला स्टुडंट्स कार बनवायची असते. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण जे काय असतं स्टार्ट टू एंड हे स्टुडंट्सनी बनवलेलं असतं. ह्याच्यामध्ये डिझाईन असतं, इंजिन काम असतं, ज्या काही असतात स्टार्ट टू एंड पूर्ण एक कार बनवणं हे एक खूप मोठं चॅलेंज असतं. कोणता एक्सपर्ट नसतो, फक्त स्टुडंटच. येस. आपण जे इंजिनिअरिंग जे काही थेरॉटिकल शिकलोय ते प्रॅक्टिकली त्याच्यात इम्प्लिमेंट करता यावं हा त्यांचा ऑब्जेक्ट असतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की म्हणजे सगळ्यात महत्वाचं असतं की पैसा. कारण असा एखादा प्रोजेक्ट करण्यासाठी खूप खर्च येतो. कारण त्याच्यात ट्रायल एरर असतात आणि 600 cc इंजिन मिळणं हे पण थोडंसं डिफिकल्ट होतं त्यावेळेस. म्हणजे कॉलेज हेल्प करत नाही का फंडिंगला? हा, एक सर्टन लेवल पर्यंत कॉलेज हेल्प करायचं. पण आता 600 cc म्हणल्यावर त्यावेळेस आमच्या डोक्यात असं होतं की आपण CBR 600 त्यावेळेस मार्केटमध्ये खूप नाव होतं, सगळे कॉलेजेस ते वापरत होते. आणि आम्हाला त्यावेळेस गाईड करायला असं कोण नव्हतं. कारण ह्या कॉम्पिटिशनचं एक असं असतं की पुण्या मुंबईकडचे जे कॉलेजेस असतात ह्यांचं त्याच्यामध्ये खूप चांगलं वर्चस्व होतं. कारण त्यांना स्पॉन्सरशिप मिळायची. पुण्या मुंबईचे जे काही उद्योजक असायचे, तुमचं रत्नागिरीचं होतं आणि आमचं कॉलेज होतं रत्नागिरीमध्ये. बट दुसरी गोष्ट अशी होती की आमच्याकडं फर्स्ट टाइमच आम्ही ती इव्हेंट करत होतो. फर्स्ट टाइम आम्ही ते क्रॅक केलं होतं एंट्रन्स त्यांची. आणि त्याच्यानंतर आम्हाला विदिन एक 3 महिन्यामध्ये एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून द्यायचा असतो आणि बेसिक जे काही आपलं इंजिन परचेस असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. तर ह्याची कॉस्ट खूप जास्त जात होती. तर टोटल बजेट जायचं एक 15 ते 20 लाखापर्यंत पूर्ण बनवायला. कारण हा इव्हेंट असायचा कोईमतूरला. कोईमतूरला गाडी घेऊन जाणं, तिथं 3 दिवस राहणं, करी मोटर स्पीडवे म्हणून तिथं जो ट्रॅक आहे तिथं तो इव्हेंट असायचा. तर हे जे कॉस्ट आहे हे खूप जास्त असायची. मग आता कुठलंही स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल किंवा काही करायचं असेल, सगळ्यात महत्वाचं तेच असतं फंडिंग. पैसे आणायचे कुठून? बाकी सगळे एक्सपर्टाईज हे ते आपल्याला गुगलवरती मिळत होतं, कुठून तरी आपण यूट्यूबवरून शिकत होतो. आमचे प्रोफेसर्स आम्हाला हेल्प करत होते, कॉलेज पण आपल्याला हेल्प करायला तयार होतं. पण कॉलेजचं असं म्हणणं होतं की त्यांनी आजपर्यंत ही गोष्ट केलीच नव्हती, तर तुमच्यावरती लगेच आम्ही कसा विश्वास ठेवू? तुम्ही एक सर्टन लेवलपर्यंत या, मग आम्ही तुम्हाला फंडिंग देऊ किंवा सपोर्ट करू, असं कॉलेजचं होतं. मी तर म्हणेन उलट ते चांगलं होतं. इनिशियल स्टेजला जर कॉलेजनी फंडिंग दिलं असतं ना, तो जो संघर्ष असतो किंवा प्रयत्न करायचं जे आग असती. कॉलेजनी फंडिंग नाही दिलं, मग तुम्ही काय केलं? आम्ही काय केलं की आम्ही न्यूजपेपरकडे थोडा अप्रोच झालो. न्यूजपेपरमध्ये आम्ही स्टोरी आमची पब्लिश झाली होती की देवरुखचे जे कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज हे थोडंसं दुर्गम भागात येतं आणि त्यांना असं स्पॉन्सरशिपची गरज आहे. मग त्यांनी आम्हाला पहिल्यांदा दिलं की ऑल ओव्हर इंडियातले जे एक्झाम असती त्यात फक्त टॉप 50 कॉलेजेस निवडले जातात इंडियामधून. त्या 50 मध्ये आपण आलो होतो. ही सुद्धा मोठी अचिव्हमेंट होती. आणि त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी थोडीशी पब्लिसिटी म्हणजे प्रसिद्धी मिळाली. एक्झॅक्टली तुम्ही काय अचीव्ह केलं हे लोकांपर्यंत पोहोचलं. मग आम्ही ते जे कात्रण असायचं न्यूजपेपरमध्ये आलेलं ते आम्ही घेऊन प्रत्येक उद्योजकाकडे जायचो, व्यावसायिकांकडे जायचो. तुम्ही 50 कॉलेजमध्ये टॉपच्या आलात हे तुम्ही जाऊन न्यूजपेपरवाल्यांना सांगितलं? आम्ही काय बनवणार आहे ते गाडीचं आम्ही मॉडेल बनवलं. तुमचा सगळा प्लॅन न्यूजपेपरवाल्यांना सांगितलं, मीडियाला सांगितलं. आणि तिथून पुढे मग आम्ही स्पॉन्सरशिपसाठी पॉलिटिकल लीडर्स जे काही बिझनेसमॅन असतील असे सगळ्या लोकांना अप्रोच झालो. आणि मग ते आपल्याला हळूहळू त्यांनी अप्रिशिएट करायला चालू केलं. त्यांची आपण ऍडव्हर्टाईज गाडीवरती स्पेसेस आम्ही ठरवून दिले होते, सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम असे. मार्केटिंग तुम्ही करणार होते? येस. कारण कोणीही म्हणजे फ्री मध्ये काही देत नाही. आणि तो एक प्लॅटफॉर्म असायचा. कारण तिथं जे ज्युरी मेंबर यायचे त्या कॉम्पिटिशन मध्ये ते इंटरनॅशनल असायचे. त्यामुळे ऑटोमोबाईलशी रिलेटेड ज्या काही कॉम्पोनंट्स बनवणारे हे असतील, मॅन्युफॅक्चरर असतील किंवा ज्यांचं काही ऑइल म्हणा किंवा कुठलं ज्यांना ऍडव्हर्टाईज करायची आहे, एक त्यांना प्लॅटफॉर्म चांगला मिळत होता. आणि बरेच लोकांचं असं होतं की बाबा हे मुलं काहीतरी धडपड करतात तर ह्यांना सपोर्ट केला पाहिजे. ह्या भावनेतनं लोकांनी आम्हाला खूप चांगलं फंडिंग दिलं. तर आम्हाला किती फंडिंग जमा केलं तुम्ही? 10 लाख रुपये आम्हाला फंडिंग त्यावेळेस मिळालं मार्केटमधून. आणि कॉलेजने त्याच्यानंतर, किती सालची गोष्ट ही? 2015. 14-15 सालची ही गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही ती गाडी जेव्हा बनवली मग त्याचं लॉन्चिंग इव्हेंट खूप छान झाला आणि कॉलेजने पण त्यावेळेस आम्हाला खूप सपोर्ट केला. तिथून पुढची जर्नी खूप म्हणजे सोपी होऊन गेली. कारण त्या कॉलेजमुळं
मीडियामध्ये आमचं नाव खूप चांगलं झालं, अटेन्शन कॉलेजला मिळालं, नवीन काहीतरी प्रोजेक्ट्स इथं होत आहेत हे बाहेरच्या जगाला माहिती पडलं की बाबा इंजिनिअरिंगची मुलं इथं नवीन काहीतरी करतायत. आणि त्यामुळे काय झालं की जे नवीन येणारे ऍडमिशन्स होते त्याच्यामध्ये थोडंसं ते लोकांना दिसलं की बाबा अरे हा ह्यांच्या आधीच्या बॅचनी असे काहीतरी पराक्रम केलेले आहेत. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट सर ही आहे की पुढच्याच वर्षी म्हणजे आम्ही एक पहिली बॅच होतो, आम्ही आमचे नेक्स्ट पुढचे शिलेदार घडवले. पुढची टीम आम्ही जी घडवली होती ह्याच्यामध्ये आमचे खूप सहकार्य, म्हणजे हे 15 ते 20 लोकांची टीम होती सर. हे काही एकट्याचं काम नव्हतं. लीड तुम्ही केलं? हा, लीड आम्ही केलं. मी फायनान्शियल जे काही होतं मार्केटिंग साईड ती मी बघितली. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट खूप चांगली सर समजली म्हणजे मलाच की आपण म्हणून एखाद्या काय म्हणतात चॅलेंजेस घेतले पाहिजे किंवा इंजिनिअरिंगमध्ये असताना नवीन गोष्टी केल्या पाहिजे. मला एक गोष्ट समजली की मला टेक्निकलमध्ये खरंच काही इंटरेस्ट नाही. आपल्याला वरवर वाटत असतं की नाही मला हे आवडतं ते आवडतं, बट ऍक्च्युली डीपमध्ये मला टेक्निकल काहीही कळत नव्हतं, काही इंटरेस्ट नव्हता. मला फक्त सकाळी उठायचं, फाईल घ्यायची, जे काय आपलं लॅपटॉप प्रेझेंटेशन आहे घ्यायचं, प्रेझेंटेशन द्यायचं आणि समोरच्याला मी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे कनेक्ट होत होतो आणि त्याच्याकडून खूप चांगल्या प्रकारे स्पॉन्सरशिप मिळवत होतो. म्हणजे मला बिझनेस मिळवता येतो, पैसे लोकांकडून काढता येतात किंवा त्याला आपला प्रोडक्ट सेल करता येतो, हे मला क्लिक झालं. माझी ॲबिलिटी मला सापडली आणि त्याच्यामुळे मग मी तो पार्ट जो आहे तो लीड केला. कुठला? फंडिंगचा, मार्केटिंगचा आणि फंडिंगचा. आणि पुढे करिअर म्हणून पण तेच चूज केलं. म्हणजे त्या इव्हेंटमुळे मला डायरेक्शन मिळाले. सगळ्यात महत्वाचं मला ॲबिलिटी कळली काय करू शकतो आणि एक डिरेक्शन मिळालं. आणि तीच गाडी आज कॉलेजची ओळख बनली आमची. पुढच्या वर्षी ती गाडी युकेला गेली सर, इंटरनॅशनल इव्हेंटला गेलेली गाडी आहे ती. ग्रेट. आणि प्रत्येक वर्षी आम्ही अशी गाडी बनवतोय. तर आमच्या 4 गाड्या झाल्यात आत्तापर्यंत आणि गाडीचं नाव महालक्ष्मी आम्ही दिलं होतं, कारण गाडी आम्ही कोल्हापूरमध्ये बनवली होती. कोल्हापूरला महालक्ष्मी आहे म्हणून आम्ही महालक्ष्मी 1, महालक्ष्मी 2, महालक्ष्मी 3, महालक्ष्मी 4 असं त्याचं हे केलं. आणि आता गाडीला म्हणजे कॉलेजला खूप चांगले लोक ओळखतात. आणि काय नाव कॉलेजचं? राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, आंबव, देवरुख. इंजिनिअरिंग तुम्ही स्वइच्छेने केलं, आई वडिलांनी फोर्स केलं होतं? नाही, इंजिनिअरिंग मी स्वइच्छेनं केलं. आणि त्याच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी होती की कोल्हापूरमध्ये असताना कुठल्याही म्हणजे कॉलेजमध्ये, आता मी विवेकानंदला होतो, कुठल्याही कॉलेजमधल्या मुलांना विचारलं तर तुम्ही काय करणार, तर ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगची खूपच हवा होती. म्हणजे लोक क्रेझी होते ऐकून इंजिनिअरिंग केलं म्हणजे आणि त्याच्यानंतर इकडे मार्केटिंगला गेले. येस, काय आहे काय पुढे होणार आहे काहीच माहित नाही, फक्त ती हवा होती की बाबा नाही करायचं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्यावेळेस आय गेस बरेचसे पिक्चर आले होते, त्याच्यामध्ये तो जो हिरो असतो तो मेकॅनिकल इंजिनियर असतो, तो खूप डॅशिंग असतो, तो RHTDM. त्यामुळे पण असेल क्रेज होती. पण मग मी दुसरं असं म्हणलं होतं की करीन तर स्वतःच्या मेरिटवर इंजिनिअरिंग. आणि मग कोल्हापूरमध्ये काय मला ते राऊंडमध्ये कुठं मिळालं नाही ॲडमिशन. आणि मग मी म्हणून मेरिटवरती मिळालं म्हणून त्या कॉलेजला गेलो. आणि तसंही खूप वर्ष कोल्हापूरमध्ये राहिलो होतो. वडील पण म्हणले बास आता जरासं शहराच्या बाहेर पडलं की आपल्याला एक नवीन एक्सपोजर मिळतो, नवीन मॅच्युरिटी येते, नवीन अनुभव येतात, हॉस्टेल लाईफ अनुभवायला मिळते. म्हणून मी कोल्हापूरमधून बाहेर पडलो आणि मेरिटवरती त्या कॉलेजला गेलो. बरं, आता इंजिनिअरिंग पूर्ण केलं, गाडी बनवली आणि मग हे क्रेडिट रेटिंग या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही कामाला लागले किंवा या कंपनीमध्ये कामाला लागले, हे कसं काय? सर काय होतं की आपल्याला वाटत असतं वरवरती की मी इंजिनिअरिंग करतोय, पण ऍक्च्युली तुम्हाला काय करायचंय हे तुम्हालाच माहित असतं. म्हणजे आपण स्वतःशी इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही जॉबच केलं नाही? इंजिनिअरिंग फील्डमध्ये मी केलाच नाही जॉब. मी तेच ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला होतो, इंजिनिअरिंगमध्ये असताना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मी पार्टिसिपेट करायचो. कॉलेजमध्ये वेगवेगळे इव्हेंट्स असायचे, जसं शिवजयंती असेल, कॉलेजचे इव्हेंट्स असतील, आरोहण असायचं, खूप इव्हेंट्स होते. म्हणजे अभ्यास सोडून मला बाकी सगळंच आवडायचं. आणि इंजिनिअरिंगमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते अभ्यास. बरोबर. तर मग हळूहळू मी काय केलं की हा जो इव्हेंट झाला MH08 रेसिंगचा, म्हणजे आमच्या टीमचं नाव होतं MH08 रेसिंग, हा जो गाडी बनवण्याचा इव्हेंट झाला, त्यावेळेस मला कळलं की आपल्याला कशात करिअर करायचंय. आवड असणं गोष्ट वेगळी आणि एखाद्या गोष्टीत एक्सपर्टाईज असणं किंवा स्वयंप्रेरणेनं आणि स्वतःच्या स्किल्स ज्याच्यात आहेत ते वापरून ते करिअर म्हणून चूज करणं ही गोष्ट वेगळी आहे. कारण त्याच्यातून मला पैसा पण मिळत होता. सगळ्यात महत्त्वाचं हेच असतं की आपण जे करतो त्यातनं आपल्याला अर्निंग पण झालं पाहिजे. बरोबर.
हा, आणि मग ते मला समजल्यामुळे मी MBA एक्झाम दिली लास्ट इयरला असताना. आणि मी नवी मुंबईच्या कॉलेजला गेलो, जिथे मला ट्रेडिशनल MBA नाही केलं मी, ते PGDM कोर्स होता. त्याच्यामध्ये असं होतं की मला 6 महिन्यामध्येच इंटर्नशिप करायची संधी मिळाली. 6 महिने रेग्युलर कॉलेज केलं. नवी मुंबईला वाशीला कॉलेज होतं माझं, अकॅडमिया म्हणून, तिथे. आणि तो जो कोर्स होता ना, तो खूप छान होता. म्हणजे MBAचा इतका छान कोर्स मी पहिल्यांदाच म्हणजे करत होतो. कॉलेज 12 तास होतं सर. म्हणजे जे वर्षभरात म्हणजे शिकवतात ना, ते आम्हाला 6 महिन्यात ते ट्रेन करत होते. आणि ट्रेडिशनल एज्युकेशन बिलकुल नव्हतं. खूप लेटेस्ट त्याच्यामध्ये टेक्निक होत्या. आणि ट्रेडिशनल म्हणजे पेपर लिहिणे हा पण प्रकार नव्हता. टेस्ट असायचे, व्हर्बल डिस्कशन, केस स्टडीज असायच्या. म्हणजे तुमचा अंडरस्टँडिंग आणि तुमचा अप्रोच आणि तुम्ही रिअल लाईफमध्ये कसं शिकताय ह्याच्यावरती ते भर देत होते. इंजिनिअरिंग करून तुम्ही MBA केलं आणि MBAच्या बेसिसवरती तुम्ही क्रिसिल जॉईन केलं. येस, ती पण एक सर खूप चांगली म्हणजे स्टोरीज म्हणता येईल. कारण कसं काय केलं? कारण मी 6 महिन्यानंतरच मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली. 15,000 स्टायपेंडचं मला एक हे मिळालं होतं, इंटर्नशिप. ती इंटर्नशिप करत असताना तिथं पण मी सेल्स मार्केटिंगमध्येच होतो. आणि तिथं पण असं झालं की मार्केटिंग सेल्समध्ये मी एवढं स्वतःला त्याच्यात वाहून पण घेतलं होतं आणि मला ते जमत पण होतं. त्याच्यात खूप चांगलं मला यश मिळत होतं. आणि सायमल्टेनियसली बाकीचे जे माझे मित्र होते, फ्रेंड सर्कलमध्ये एकाला कळलं की असं पवईला एक क्रिस्टल म्हणत होते त्यावेळेस. ते म्हणजे माहीतच नव्हतं मला. मी इंटरव्ह्यूला ज्यावेळेस गेलो तेव्हा मला नाव कळलं ते क्रिसिल होतं. आणि तिथे इंटरव्ह्यू चालू, असं उडती खबर ऐकली मी पडदिशी, बाबा 4ला इंटरव्ह्यू आहे, तर मी 3 वाजता निघालो, तिथं पोहोचलो. म्हणजे काय आहे ते पण माहित नव्हतं, बघितलं नाही. जेव्हा इंटरव्ह्यूला गेलो त्यावेळेस कळलं. मग मी गुगल वगैरे सर्च केलं, बघितलं, तर म्हणलं हे अवघडच विषय, डोक्याच्या वरनच जायचं सगळं. त्यावेळेस कळलं की अशी पण कंपनी असू शकते आणि असं पण काही प्रोडक्ट असतं. आणि हे फर्स्ट टाइम तिथं मी बसल्या जेवढं काही असेल ते पूर्ण शिकून घेतलं. आत इंटरव्ह्यू दिला. आत इंटरव्ह्यू देताना पण चांगली गोष्ट हीच होती की HR बघत होता की तुम्ही ह्याच्या आधी काय अचिव्हमेंट केली किंवा तुमचं सेल्स मधलं स्किल कसं आहे. इन्फॉर्मेशन किंवा हे जे आहे ते नंतर ट्रेनिंग देऊन तुम्हाला करता येतं, पण आतमध्येच तुम्हाला सेल्सचं एक नॉलेज असलं पाहिजे, स्किल असलं पाहिजे. तर सेल्फ इमेज पण बघितली जाते. तुम्ही स्वतःच्या नजरेत करू शकताय, नाही करू शकताय, काय आहे कॉन्फिडन्स बघितला जातो, महत्वाची गोष्ट, करू शकतो का नाही. आणि तिथं मी त्यांना अप्रोच, म्हणजे ज्या पद्धतीने मी अप्रोच झालो त्यांना आवडलं. तुम्ही जो प्रश्न विचारला तोच त्यांनी पण विचारला होता की तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे आणि मग तुम्ही असं कसं. तर मी परत ही स्टोरी सांगितली की मी म्हणजे इंजिनिअरिंगला गेलो ॲक्सिडेंटली आणि मला कळालं की मला इंजिनिअरिंगमधलं काही जमत नाही, मला मार्केटिंग सेल्समध्येच इंटरेस्ट आहे, मी करिअर म्हणून तेच चूज करतो, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे आणि हे माझ्या अचिव्हमेंट्स आहेत. आणि ते त्यांना आवडलं. तर तिथून मी सिलेक्ट झालो बिझनेस डेव्हलपमेंट साईडला. आणि मग पुणे लोकेशनला मी पोस्टिंग मागितलं, कारण तोपर्यंत आमची फॅमिली पुण्यामध्ये शिफ्ट झाली होती. आणि मग पुणे तिथे काय होणे असं म्हणून मी पुण्यात आलो 2016ला. पुण्यात किती वर्ष जॉब केला तुम्ही क्रिसिलमध्ये? 2016 पासून 2023 डिसेंबर 2023 मध्ये तुम्ही एक व्यवसाय पण सुरू केला ना इन बिटवीन? हो. म्हणजे क्रिसिल जॉब करत हो. मला जॉब शांत बसतच नव्हतं. म्हणजे एखादी गोष्ट काय म्हणतात सरळ मार्गानं एकच गोष्ट करणं मला थोडंसं जमतच नाही. जॉब केल्या एक 2-3 वर्ष जॉब केले, माझ्याकडे बऱ्यापैकी पैसे म्हणजे अर्निंग होतं, ते सेव्हिंग केलं होतं मी. पण मला करायचं तर अल्टिमेट बिझनेसच होता. म्हणजे आधीपासूनच हे काय म्हणतात आधीपासूनच डोक्यात होतं करायचं तर स्वतःचा व्यवसायच. मग त्यावेळेस माझे एक मित्र होते गावाकडचे, ते कॅबच्या व्यवसायामध्ये होते. ते कॉर्पोरेट कंपन्यांना गाड्या भाड्याने द्यायचे किंवा त्यांना प्रोव्हाइड करायचे, फ्लीट प्रोव्हाइड करायचे. मग त्या व्यवसायामध्ये आम्ही उतरलो. पहिले 4 महिने 6 महिने किंवा एक 8 महिने खूप चांगलं चाललं. सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये होत्या. छोट्या स्केलवरती करत होतो. व्यवस्थित काउंटिंग म्हणजे अकाउंटिंग आणि फायनान्स हे मी बघत होतो आणि ऑपरेशनल पार्ट ते पाहत होते. मग मी ऑफिसच्या नंतर मी अकाउंट्स फायनान्स बघायचो. ऍक्च्युअली मला तिथं ऑन फील्ड काय काम नव्हतं. मी फक्त ऑफिस सांभाळायचो आणि फायनान्स आणि जे काही ऑपरेशनल डे टू डे एंट्री एक्झिट, प्रत्येकाचं किती किलोमीटर झालं त्याच्यावर कॅल्क्युलेट करून हे सगळे म्हणजे फायनान्स आणि मग ते ऑफिसच्या आवर्स नंतर त्या गोष्टी मी मॅनेज करायचो. मग हे चांगलं चाललं होतं. पण नंतर होतं ना की आता एक स्टेप पुढे जायला पाहिजे.
मग ते एक एक स्टेप म्हणजे जाऊन आपण कधी पोहोचणार 100 गाड्यांपर्यंत, ते काहीतरी एक डोक्यात बेंचमार्क आपण सेट केला होता आणि आपल्या 100चा फ्लीट झाला पाहिजे. मग तशा ऑपॉर्च्युनिटी पण आम्हाला मिळाली नेमकी महिंद्रा लॉजिस्टिक कडून, आणि एक विमाननगरला आपल्याला एक साईट पूर्ण मिळाली. तर तिथं 120 फ्लीटची गरज होती. तर ते आम्ही एकदम खूप मोठी उडी मारली. आणि त्या टाइम मध्ये असं झालं की आम्ही बघितलं नाही, रिस्क अनालिसिस केलं नाही, आपण ते बेअर करू शकतो का. आणि नवीन गाड्या आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आम्ही काय केलं, आमचे स्वतःचे प्रॉफिट मार्जिन कमी केले. जिथं आम्हाला पर गाडी मागे 10,000 रुपये मिळत होते, ते आम्ही म्हणलं की चला गाडीवाल्यांना जास्त पैसे मिळू दे, आपण कमी पैशात काम करू. मग आम्ही ते 10,000चं प्रॉफिट मार्जिन 1,000-2,000 वरती आणलं. अरे बापरे. हा, आता गाडीच्या व्यवसायामध्ये काय असतं, त्यांना डिझेलला पण पैसे द्यावे लागतात. म्हणजे खूप कॅश असेल त्यांनीच हा व्यवसाय करावा. आणि अनसर्टेनिटी जास्त असते, गाड्या फेल होण्याचं प्रमाण खूप असतं, ड्रायव्हर्स कधी कधी ऐकत नाहीत, आणि सगळ्यात महत्त्वाचं पुण्यात ट्रॅफिक जाममध्ये अडकलं तर ते कंपनीवाल्यांना आपल्यालाच दुसरी गाडी द्यावी लागते. म्हणजे ह्याच्यात हा एक मेजर इश्यू व्हायचा. मग ह्याच्यामध्ये थोडंसं आमचं ऑफिस एक्सपेन्सेस हे पण आम्ही थोडे मोठ्या प्रमाणावरती केले. म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये व्यवसाय न शिकता व्यवसाय केला, सगळ्याच गोष्टीमध्ये ताळमेळ बिघडत गेला. आणि अल्टिमेटली ती जी कॉस्ट आहे ती आमच्या खिशातून आम्हाला भरावी लागली. आणि तो जो लॉस झाला तो खूप ह्यूज लॉस झाला. एक 10-20 लाख 20 लाखाचा लॉस झाला टोटल. कारण ज्या बिलिंगना आम्ही जे पेमेंट वाटले होते त्या बिलिंगने ऍक्च्युली पेमेंट मिळालं नाही. आणि लोकांना ऍडव्हान्सेस पण खूप दिले होते, कारण आमच्याकडे या गाड्या आम्हाला त्यावेळेस हव्या होत्या. बरोबर. आणि प्रॉफिट मार्जिन स्वतःची कमी केली, ही सगळ्यात मोठी चूक केली होती. म्हणजे सगळं व्यवस्थित चाललेलं असताना खूपच एक्सपान्शन करणं हे पण धोकादायक होतं. आणि तुम्ही म्हणला तसंच झालं, व्यवसाय कसा करायचा हे पूर्ण माहीत नसताना ते पाऊल उचललं, आणि त्यामुळे ते मेजर फायनान्शियल सेटबॅक बसला. आणि खूप म्हणजे मी त्यावेळेस म्हणजे निराश झालो होतो की आपण करायला काहीतरी जातो, चांगलं करायचं काहीतरी करायला एक जातो, होतं भलतंच. घरातले पण थोडे ऑब्व्हियसली भडकणारच, काय हे केलं तू असं तसं. मग म्हणलं की ठीक आहे बाबा, झालं तर झालं, आता ह्याच्या पलीकडे काय करू शकतो, तर ह्याला काय तर सोल्युशनच. मग त्याच इन बिटवीन द टाइम मला ना सर तुमचा कोर्सबद्दल माहिती मिळाली होती. मी तुमचं एक फ्री सेमिनार अटेंड केलं होतं, आणि लिटरली अशा स्टेजला होतं ना की म्हणजे कोणतरी असं मला कोणतरी गुरु, फायनान्शियल गुरु पाहिजे होता, जे त्यातून मार्ग दाखवेल. त्यावेळेस मी तुमचा कोर्स केला होता, आणि त्या कोर्स नंतर बरेचसे फायनान्सच्या बाबतीतल्या आपल्या गोष्टी क्लिअर झाल्या. 1-to-1 सेशनमध्ये तुम्ही एकदम सिम्पल वेमध्ये दाखवलं होतं की बाबा जे जास्त रेट ऑफ इंटरेस्ट आहेत पहिला ते कमी कर, तुझं इन्कम किती आहे त्यातून मॅक्झिमम रिपेमेंट कसं करू शकतो, काही आत्ता देऊन काही नंतर देऊन, रिलेटिव्हचे जे पैसे आहेत ते थोडे होल्ड करू शकतो, असे तुम्ही बरेचसे सोल्युशन दिले होते. मग ते आपण इम्प्लिमेंट करत गेलो. आणि त्याच 2019-20 नंतर कोविड आला. म्हणजे 1 वर्ष आधी मी लॉस खाल्ला, आणि त्यावेळेस जरी लॉस झाला नसता तरी 2020ला तर डेफिनेटली ती इंडस्ट्री संपली. उलट म्हणजे जो 19ला कमी झाला तो 20ला जास्त झाला असता. एकदम बरोबर बोलले सर. आणि मग त्यानंतर परत आता आपण पडलोय हे पहिलं एक्सेप्ट करावं लागतं की हा बाबा माझ्याकडून चूक झाली, हे पण एक्सेप्ट करावं लागतं. उगेच मी कोणावर तरी दुसऱ्या लोकांवर खापर नाही फोडू शकत की बाबा माझा पार्टनर चुकीचा होता किंवा त्यांनी मला हे केलं ते केलं. जी झाली ती चूक माझ्याकडून झाली, रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतो, आणि इथून पुढे मी करेन तर मी स्वतःच त्याच्यात जे काय असेल ते नवीन डेव्हलपमेंट करू शकतो. असं करून मी काम करायला चालू केलं. ह्या टाइममध्ये फॅमिलीचा सपोर्ट खूप चांगला राहिला, आणि त्याच्यानंतर फायनान्शियल ऍक्शन आपण घेत गेलो. सगळ्यात महत्वाचं तेच असतं सर, समोरच्याने आपल्याला काहीतरी ऍक्शन प्लॅन दिलाय त्याच्यावर ऍक्शन घेणं पण गरजेचं असतं. प्लॅन तर सगळेच बनवतात, गप्पा गोष्टी तर सगळेच मारतात की मी हे करणार ते करणार, पण त्याच्यावर ऍक्शन नाही घेतली तर काय होत नाही. पण ते आपण ऍक्शन घेत गेलो, आणि 2-3 वर्षात म्हणजे तो लॉस रिकवर झाला. आणि त्याच वेळेस कोविड होता सर. कोविडमध्ये तर तुम्हाला माहिती आहे की खूप टाइम मिळाला, वर्क फ्रॉम होम मिळालं. आणि त्याच वेळेस मी बरेचसे आमचे मित्र पुण्यामध्ये अडकले होते ज्यांना सोलापूरला जायचं होतं, तर मी त्यांना सोलापूरला अप्स अँड डाऊन्स केले. ड्रायव्हर म्हणून काम केलं. आता काय होतं, गाड्या बसून होत्या, गाड्यांचे लोन चालू होते त्यावेळेस, ते मोरॅटोरियम होता, पण ते इंटरेस्टवर इंटरेस्ट लावत होते. काय असतं की आपल्याला काय तर करायचंच आहे, पैसे मिळवायचेच आहेत, आणि आलेल्या परिस्थितीला आपल्याला
फाईट करायचंच आहे, संघर्ष तर करावाच लागेल. तर काय लाज वाटली म्हणून घेतली आणि त्यात काय ठीक आहे म्हणलं. मी वर्क फ्रॉम होम होतं तर कधी नाईट करायचो, म्हणजे नाईटला त्यांना सोडायला जायचो आणि असं डे मध्ये जॉब करायचो जे काय असेल ते घरातून. मग त्यावेळेस वर्क फ्रॉम होम असल्यामुळे थोडा आराम मिळायचा, बाबा काय थोडाफार आराम मिळायचा. पण रात्रीच्या वेळेस मग मी सोडून यायचो. पण एक पुणे ते सोलापूर एक जाऊन येऊन 550-600 किलोमीटरची जर्नी असायची, पण ते करायचो. म्हणजे महिन्यात एक 4-5 ट्रिप मारायच्या. असं एक 6 महिने 8 महिने केलं. ज्या काही गाड्या होत्या त्यांचे लोन EMI असतील हे वरच्यावर काढले. हा वरच्यावर काढले. सॅलरी जी होती ती आपण मॅक्झिमम हायर रेट ऑफ इंटरेस्टचे सॉर्ट आउट करून ते लोन्स क्लिअर केले. त्याच वेळेस सर आपण म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर NISM ची एक्झाम पण दिली, ती पण आपण पास झालो आणि म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर बनलो. इन्शुरन्सेस बिझनेसमध्ये आपण घुसलो. इन्शुरन्स स्वतःचा आपण कोड काढला. त्यानंतर आपल्याकडं गाड्यांचे बिझनेस आधीपासून माहीत असल्यामुळे काय होतं, खूप लोकांचा आपल्याकडे डेटा होता. इन्शुरन्स व्यवसायात खूप चांगला आपल्याला सपोर्ट मिळाला, कारण त्यावेळेस म्हणजे आमच्या स्वतःकडेच 100-120 गाड्यांचा डेटा होता. कोणाचे रिन्युअल कधी आहे काय, आणि त्याच्यातून येस म्हणजे मला असं वाटलं की ते आधी जर माहित असतं ना सर, तो एक साईड बाय साईड पॅसिव्ह इन्कम खूप चांगला झाला असता माझा. पुढे तुम्ही बरेचसे मल्टिपल इन्कमचा शेअर मार्केट शिकलं, तुमचाच क्लास केला होता, शेअर मार्केट आपण कोर्स केला. पण मी एक ठरवलं, इथून पुढे काहीही करायचं असेल, कोर्स कुठलाही नवीन म्हणजे व्यवसाय करायचा असेल किंवा काय करायचं असेल, ट्रेनिंग कंपल्सरी आहे, मस्ट. न काय करता मग तो डायरेक्ट ऍक्सिडेंट, तो कार्यक्रमच. म्हणजे गाडी न चालवायला शिकता गाडी चालवली की अपघात ठरलेला आहे, आणि शिकून चालवली तर होऊ शकतो पण मेजर नाही होणार. मेजर नाही, डॅमेज नाही होणार. आणि मला हे तुमचं फार छान वाटलं की ऍक्शन प्लॅन बनवला, पण त्याच्या कृती करणं गरजेचं आहे. मी हमेशा म्हणतो की एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. शिक्षण माणसाला इन्फॉर्म करतं, आयुष्य नाही बदलत. प्लॅन तयार केला पण त्याला एक्झिक्युटच नाही केलं तर त्याचा काही फायदाच नाहीये. सो तुम्ही तो केला, त्याच्यामुळे पटकन तुम्ही बाहेर आला. मला पुढचा प्रश्न आहे की आता व्यवसायामध्ये फेलियर आलं होतं, कर्जही फिटलं होतं, परत शांतपणे नोकरी करत बसायची, ते सोडून तुम्ही परत हे कसं डोक्यात आलं की बुवा मी आता जी लोक क्रेडिट रेटिंग वगैरे घेत आहेत त्यांना हेल्प करण्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे, असं व्यवसाय करायचं कसं काय डोक्यात आलं? सर म्हणजे कसं असतं की माणसाच्या आतली जी इच्छा असते ती त्याला कधी स्वस्त बसून देत नाही. मला करायचा तर व्यवसाय होताच. आता काय झालं, एक फेल्युअर आलं ठीक आहे, पण माझं एज होतं ते म्हणजे मी असं म्हणेन की 30-35 किंवा 30 ते 32 पर्यंत ना तुम्ही 25 ते 30 ट्रायल एरर खूप करू शकता. तुमच्याकडे टाइम असतो रिकव्हर करायला. 35 पर्यंत नॅचरली रिस्क टेकिंग अबिलिटी असते असं म्हणतो. येस. आणि मला फायनान्शियली बॅकअप म्हणजे घरातल्यांचा खूप चांगला सपोर्ट पण होता त्याच्यासाठी. म्हणून मी म्हणलं की चला आता ह्या वेळेस आपण जे काही करणार ते पूर्ण काय म्हणू आपण ट्रेनिंग घेऊन प्रॉपर त्याचं एज्युकेशन घ्यायचं, आणि आता अशी गोष्ट करायची की जी आपल्याला माहिती आहे आणि ज्याच्यात लॉस होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, किंवा इनफॅक्ट लॉस होणारच नाही. गेला तर जास्तीत जास्त वेळ जाईल, असाच बिझनेस करायचा असं मी ठरवलं होतं. आणि माझ्या क्रिसिलच्या कारकिर्दीमध्ये मी 2016 पासून 2023 डिसेंबरपर्यंत होतो. त्यावेळेस मी एक्झिस्टिंग क्लायंटचं 100 ते 150 क्लायंटचा पोर्टफोलिओ हँडल करायचो. ज्या क्लायंटशी माझा 6 वर्षांचा ऋणानुबंध होता किंवा मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, त्यांना रिटेन केलेलं आहे. तर मी माझ्या डोळ्यासमोर बघितलं कितीतरी बिझनेसेस जे छोटे होते 20 कोटी 30 कोटी आज ते 500 कोटीपर्यंत पोहोचले. तर एक गोष्ट मला क्लिक झाली की बिझनेस ही अशी गोष्ट आहे की जी मल्टिप्लाय होऊ शकते. तुम्ही सर्टन टाइम द्यायला पाहिजे, पहिले 2-3 वर्ष स्ट्रगल आहे, पण त्याच्यात खूप ग्रोथ पोटेन्शियल आहे. रिस्क आहे, अनसर्टिनिटी सगळं आहे, पण खूप पोटेन्शियल आहे. आणि क्रिसिलमध्ये असतानाच मला अजून एक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे म्हणजे समजली, आणि त्याचं मला एक संधी दिसली, त्याच्यामध्ये एक ऑपॉर्च्युनिटी दिसली. काय होतं सर की रेटिंग हा खूप स्किल्ड काम आहे. रेटिंग करणं हे खूप स्किलफुल काम असतं, जॉब असतो. ह्याच्यामध्ये काय असतं की एखादा क्लायंट जो फर्स्ट टाइम रेटिंग करतो, एखादा उद्योजक फर्स्ट टाइम रेटिंगला जातो, तर तो काय करतो, मला आहे ना हे तुम्ही जे सांगताय मला काय पाहिजे, हे रेटिंग काय असतं, कशासाठी करायचं असतं? अच्छा, काय भानगडे ही? ओके. चला बिझनेसकडे आलात तुम्ही रेटिंगच्या, मला थोडंसं माहिती आहे त्यातलं, पण आमच्या ऑडियन्सला पण कळू दे हे रेटिंग काय भानगड असते. ओके. सर काय आहे की 2016 नंतर, इनफॅक्ट 2009 नंतर बेसेल कमिटी एक असती ज्यांनी बेसेल टू नॉर्म आणला होता 2009 नंतर.
जे इंटरनॅशनल बँक्सची जे काही मॉनिटरिंग सिस्टीम असती किंवा जे रूल्स रेग्युलेशन घालून देतात, त्यांनी असा एक क्लॉज आणला होता, बेसल टू क्लॉज, तो इंट्रोड्यूस केला होता इंटरनॅशनल बँकिंगनी. तो ऍक्च्युली 2016 नंतर जास्त इफेक्टिव्हली म्हणजे अप्लाय झाला. तर त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं त्यांनी की ज्या काही पब्लिक सेक्टर मधल्या बँक्स आहेत किंवा प्रायव्हेट बँक्स आहेत, एक प्रत्येक बँकेचं क्रायटेरिया वेगळा आहे, पण एक आपण राऊंड फिगर पकडू की 15 कोटीच्या वरती ज्यांचं लोन फॅसिलिटी असते, डेट क्वांटम ज्यांना बँकेकडून घ्यायचंय, व्यावसायिकाला ज्याला 15 कोटीपेक्षा जास्त लोन पाहिजे अशी लोक, त्यांना क्रेडिट रेटिंग कंपल्सरी लागतं. बरं, ECR म्हणतात त्याला, एक्सटर्नल क्रेडिट रेटिंग कंपल्सरी लागतं. हे कंप्लायन्स, त्यांचं जे सँक्शन लेटर असतं किंवा जे कंप्लायन्सेस रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतात त्याच्यामध्ये एक लिहिलेलं असतं की ECR मॅन्डेटरी. बरं, आता हे ECR म्हणजे काय असतं, म्हणजे रेटिंग म्हणजे काय असतं, तर इन शॉर्ट तुमच्या बिझनेसचं टोटल रिस्क ॲनालिसिस केलेलं असतं. तुमचं बिझनेस मॉडेल कसं आहे, कॅश फ्लो कसा जनरेट होतो, आणि तुम्ही जे काही डेट क्वांटम, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना 30 कोटी लोन घ्यायचं आहे एखाद्या क्लायंटला, उद्योजकाला, तर त्या 30 कोटीचं रिपेमेंट किती असेल, काय असेल, तर तुमच्या बिझनेसमधनं तेवढा इन्कम येणार आहे का, आणि तो तुम्ही इनफ प्रॉफिट कमवताय का, किंवा तुमचं बिझनेस मॉडेल इनफ स्ट्रॉंग आहे का, ते कॅश जनरेट करतंय का तेवढं, आणि त्यातनं तुमचं 30 कोटीचं रिपेमेंट स्मूथली होतंय का, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या जातात. ह्याच्यात बरेच ॲस्पेक्ट असतात, इंडस्ट्रीचं ओव्हरव्ह्यू असतं, सेक्टर, हे ते सगळ्या गोष्टी असतात, आणि त्याच्यातून एक रेटिंग येतं. ते पर्टिक्युलर त्याच्यात कळतं की बाबा ह्या क्लायंटची, म्हणजे इन शॉर्ट क्रेडिबिलिटी त्याची कळती, आणि बँक ज्या काही असतात त्यांना ते मॅन्डेटरी असतं, आणि त्याच्यावरती त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट डिसाईड होतो. जर चांगलं रेटिंग असेल तर कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये लोन मिळतं, जर नॉर्मल रेटिंग आलं तर त्यांना रेट ऑफ इंटरेस्ट थोडा हायर साईड असतो. पण दुसरी गोष्ट ह्याच्यात ही असते, जर चांगलं रेटिंग आलं तर क्लायंटकडे बरेचसे ऑप्शन ओपन होतात. तो मल्टिपल बँकसोबत फंडिंगसाठी जाऊ शकतो किंवा तिथं निगोशिएट करू शकतो. त्याच्या टर्म्स कंडिशनवरती तो लोन घेऊ शकतो, टेन्युअर वाढवू शकतो, कमी करू शकतो, किंवा जे कोलॅटरल सिक्युरिटी त्यांना जे द्यायला लागतं बँकेला, त्याच्यामध्ये खूप प्रकारे, चांगल्या प्रकारे निगोशिएट करू शकतो. ज्याचं रेटिंग खूप चांगलं येतं त्याला कमी कोलॅटरल देऊन जास्त कर्ज मिळू शकतं. येस येस येस. त्यामुळं रेट ऑफ इंटरेस्ट किंवा तुमचं बॉरोईंग कॉस्टवरती ह्याचा खूप इफेक्ट होतो रेटिंगचा. ओके, मग हा जो व्यवसाय तुमचा आता, तो कशा पद्धतीने मदत करतो एखाद्या व्यावसायिकाला हे रेटिंग मिळवण्यासाठी? आता जो मी व्यवसाय करतो किंवा आम्ही ज्या ह्याच्यात आहे, आम्ही क्रेडिट रेटिंग ॲडवायझर आहे, आम्ही कन्सल्टंट आहे. ओके, आम्ही काय करतो, रेटिंग ज्या लोकांना करायचं आहे किंवा ज्यांना रेटिंग खराब येतंय किंवा ज्यांना रेटिंग काय येईल हे आधी माहिती करून घ्यायचंय, ज्यांना काही नवीन प्रोजेक्ट्स आहेत, मोठ्या प्रमाणावर त्यांच्या हातात वर्क ऑर्डर आहेत किंवा जे मोठं प्रपोजल त्यांच्या बँक्समध्ये चालू आहेत, अशा ठिकाणी काय होतं की आम्ही त्यांना हेल्प करू शकतो. बेसिकली काय आहे की आम्ही बरेच वर्ष रेटिंग एजन्सीमध्ये काम केल्यामुळे आम्हाला माहिती आहे की रेटिंग एजन्सीचा अप्रोच काय असतो, कशा प्रकारे तुम्ही रेटिंग एजन्सी एखाद्या गोष्टीकडे पाहते किंवा कुठला डेटा इन्फॉर्मेशन काय महत्त्वाचे आहे, त्याचे फायनान्शियल ॲनालिसिस काय असतं. तर आमचे जे दुसरे बिझनेस पार्टनर आहेत ते रेटिंगचे एक्सपर्ट आहेत, ते ॲनालिटिकल पार्ट ते सगळे पाहतात. ते माझ्यासोबतच क्रिसिलमधले सहकारी आहेत, ते असोसिएट डिरेक्टर होते आणि ते क्रिसिलचं त्यांना खूप चांगला एक्सपिरियन्स असल्यामुळे तो पार्ट ते पाहतात. मी जो पार्ट पाहतो तो मी बिझनेस डेव्हलपमेंटचा पार्ट पाहतो. म्हणजे जे मी आधी करायचं तेच काम इथं करतो, बिझनेस आणण्याचं काम माझं आहे. ह्याच्यामध्ये सर काय होतं, जे आम्ही म्हणजे तुम्ही जसं विचारलं, बरेच चुकीच्या प्रॅक्टिसेस, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये चांगले लोक पण असतात, वाईट लोक पण असतात, तर गैरफायदा घेणारे लोक पण खूप मोठ्या प्रमाणावर असतात. ॲडवायझरची गरज काय आहे एखाद्या व्यावसायिकाला? येस, मी आता ह्याच पॉईंटवरती येणार होतो. जसं आता म्हणलं की सर काय असतं की जो कात्रीत सापडलेला असतो किंवा जो अडचणीत सापडलेला असतो त्याला काय असतं, कोण पण येतं आणि त्याचा गैरफायदा घेऊन जातं. आपण म्हणतो ना, गरजवंताला अक्कल नसते, तर तसा प्रकार झालेला असतो. त्यांना एक वर्क ऑर्डर हातात असते व्यावसायिकाच्या, व्यावसायिकाच्या हातात वर्क ऑर्डर खूप मोठ्या प्रमाणावर असते, काहीतरी मोठं काम मिळालेलं असतं आणि त्यांना फंडिंग हवं असतं. बरं, तुम्ही बँकेकडे जाता, बँक म्हणते की असं रेटिंग असेल, 15 कोटी किंवा 20 कोटीच्या वरच्या गोष्टी सांगतो, म्हणजे एक मिड कॉर्पोरेट सेक्टरसाठी आपण काम करतो. तर त्यांना त्यावेळेस रेटिंग अर्जंटली पाहिजे असतं आणि एक स्पेसिफिक रेटिंग म्हणजे चांगलं रेटिंग हवं असतं. बरं, बँक कर्जाचं ऍप्लिकेशन दिल्यानंतर त्याला सांगते रेटिंग पाहिजे. येस येस, तोपर्यंत त्याला माहित पण नसतं कदाचित. जर त्यांनी आधीच रेटिंग केलेलं असेल तर त्याला माहित असेल, पण जो फर्स्ट टाइम रेटिंग साठी जातो त्याला माहित नसतं.
हां, मग त्या केसमध्ये काय होतं, तो रेटिंगचा म्हणजे बँकेने सांगितलं रेटिंग करून घ्या, तर तो बरेच रेटिंग एजन्सीला कॉल करतो, त्यांच्याकडून कोटेशन घेतो, सगळ्या गोष्टी एखादं निगोशिएट करून फायनल करतो रेटिंग एजन्सी. बट ह्याच्यामध्ये काय होतं बरेच वेळा की ॲडव्हान्स रेटिंग एजन्सीचं कामाचं स्वरूप असं आहे की त्यांना 100% ॲडव्हान्स पेमेंट द्यावं लागतं, त्याशिवाय ते काम करत नाही. 100% ॲडव्हान्स पेमेंट. दुसरी गोष्ट, तुम्हाला डॉक्युमेंट्स ते मागतात, डॉक्युमेंट्स द्यावे लागतात, त्याच्यात काही वादच नाही. आणि ते जे ज्या फॉर्मॅटमध्ये सांगतील त्या फॉर्मॅटमध्येच द्यावे लागतात. बरं. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की मग त्याच्यानंतर रेटिंग काय येईल हे त्याला पण माहीत नसतं. ते जोपर्यंत प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला कळत नाही. ते अनबायस्ड ओपिनियनच असतं. इनफॅक्ट काय की ते एक थर्ड पार्टीचं तुमच्याबद्दलचं हे असतं, मत असतं की तुम्ही फेडू शकाल नाही फेडू शकाल ते कर्ज. आणि ते 1-1.5 महिन्यानंतर अचानक मग ते रेटिंग आउटकम येतं आणि मग त्याला कळतं की नाही बाबा, हे रेटिंग बँकर म्हणतो हे रेटिंग नाही चालणार, आपल्याला तेच रेटिंग पाहिजे, चांगलंच रेटिंग पाहिजे. जसं की BBB- आपण इन्व्हेस्टमेंट ग्रेड रेटिंग म्हणतो, आणि त्याच्या खालती जे BB कॅटेगरी किंवा बी असतील त्याला आपण सब इन्व्हेस्टमेंट ग्रेड रेटिंग म्हणतो. तर मग तो काय होतो की त्याचा टाइम पण गेलेला असतो 1-1.5 महिन्यामध्ये, त्याचे पैसे रेटिंग एजन्सीला दिलेली फी पण गेलेली असती, आणि त्याला जे अपेक्षित रेटिंग आहे ते आलेलं नसतं. बरं, आता अपेक्षित रेटिंग नाही आलं तर दुसऱ्या एजन्सीकडे जाऊन परत ती प्रोसेस करायची का तरी? येस, तो एक्झॅक्टली हीच चूक करतो, तो परत त्यात दुसऱ्या रेटिंग एजन्सीकडे जातो. आता ह्याच्यामध्ये काय होतं सर, म्हणजे त्याला जे अपेक्षित रेटिंग आहे, जर हे ॲडवायझरचं काम आहे, म्हणजे आम्ही हेच करतो, आम्ही त्याला स्पष्ट सांगतो नाही बाबा तुझं रेटिंग येणारच नाही, तू ज्या गावाला चाललाय तिथपर्यंत तुझं काय म्हणतात, तू रस्ता चुकलायस. इन शॉर्ट काय, तुला जायचे मुंबईला आणि तू निघाला कोल्हापूरच्या साईडला, बरोबर. तर आम्ही त्याला पहिला त्याचं डॉक्युमेंट्स बघून फायनान्शियल अनालिसिस करून आम्ही त्याला हेच सांगतो की सर तुमचं नाही येणार रेटिंग. मग तुम्हाला रेटिंग नाही येणार तर दुसरा अल्टरनेट वे काय, तर तुम्ही फंडिंग कोऑपरेटिव्ह बँककडे जावा किंवा दुसऱ्याकडे जावा. बरेच वेळा आम्ही सर क्लायंटला हे सजेस्ट करतो की तुम्ही डायरेक्टली पहिल्याच अटेम्प्टमध्ये किंवा नवीन प्रोजेक्ट टाकतायत, ग्रीनफील्ड प्रोजेक्ट आहे, तर अशा वेळेस थोडंसं कोऑपरेटिव्ह बँकांचं स्ट्रक्चर चांगलं असतं, त्या सपोर्टिव्ह असतात, तिथं लोन सँक्शन होण्याचे चान्सेस असतात. 1-2 वर्षात तुम्ही 3 वर्षात तिथं स्टेबल झाला, तुमचा प्लांट सेटअप झाला, एक बिझनेस थोडा सेटअप झाला की मग तुम्ही PSU मध्ये स्विच व्हा किंवा मग तुम्ही ट्राय करा दुसऱ्या बँकेत जायला. तुम्ही पहिल्याच अटेम्प्टला जेव्हा PSU मध्ये जाता त्यांचं डॉक्युमेंटेशन खूप डिफिकल्ट असतं, हार्ड असतं, एकदम स्टँडर्ड असतं, तिथं ते कुठल्याही गोष्टीत कॉम्प्रोमाइज करत नाहीत. त्यामुळे तिथं काय, तुमचं जर रेटिंग बसणारच नाही, जर होणारच नाही, तर आम्ही त्यांना सरळ सांगतो, सोल्युशन देतो की हे इथून तुम्ही फंडिंग घ्या. त्याचा तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. 2-3 वर्षानंतर आम्ही त्याला काय करतो की त्याचं रेटिंग परत चांगलं, जेव्हा आम्हाला कळतं की बाबा ह्याचं रेटिंग आता फायनान्शियली ह्या स्टॅबिलिटी आले, ह्याचं रेटिंग चांगलं आहे, आम्ही त्याला परत सांगतो की तुम्ही आता रेटिंग करून घ्या आणि आपण त्याला दुसऱ्या बँकेत जाण्याचा सल्ला देतो. मग त्याचं काय होतं की मग तो तिथे जाऊन त्याला कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये मिळतं, मग आधीचा हायर रेट ऑफ इंटरेस्टचा तो क्लोज करून त्या बँकमध्ये जाऊ शकतो. ह्याच्यामध्ये सर अजून एक महत्त्वाची गोष्ट काय होते, आता थोडंसं रेटिंगच्या अनुषंगानंच हा विषय निघालाय म्हणून, SME क्लायंट किंवा हे जे छोटे क्लायंट्स असतात ना, ह्याच्यामध्ये ह्यांना कॅश फ्लोचं थोडंसं अंडरस्टँडिंग म्हणा किंवा एक्सपर्टाईज असणं त्यांच्याकडे गरजेचं असतं. लोक काय करतात की शॉर्ट टर्मचा पैसा बरेच वेळा ते लॉंग टर्म मध्ये टाकतात किंवा लॉंग टर्मचा पैसा शॉर्ट टर्म, म्हणजे उलट करतात की हे थोडंसं त्यांना माहित नसतं, तिथं ते अडकतात. तर तिथं आम्ही त्यांना गाईड करतो. म्हणजे ज्या कामासाठी पैसे पाहिजे ना त्या कामासाठीच ते पैसे वापरले पाहिजे, म्हणजे स्ट्रक्चर्ड फायनान्स. इन शॉर्ट असं म्हणेन की थोडंसं स्ट्रक्चर्ड फायनान्समध्ये पण आम्ही त्यांना हेल्प करतो. तर अशा गोष्टी छोट्या छोट्या असतात, त्याच्यामध्ये आपण हेल्प केल्यामुळे त्यांचा बिझनेस ग्रो होण्यासाठी खूप हेल्प होते. ओके, इन शॉर्ट जे मला कळालं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांना 15 कोटीपेक्षा जास्त कर्जाची गरज नाही त्यांना रेटिंगची गरज नाही आहे, आणि जे मोठे आहेत त्यांचं स्वतःच म्हणजे क्रेडिट रेटिंगची लोक ते हायर करून ते बघू शकतात. पण जे मिडल आहेत त्या लोकांना याची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा बँक सांगते क्रेडिट रेटिंगची गरज आहे त्यावेळी आपण पळत जाऊन क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूटचे पैसे देऊन टाकतो. पैसे दिल्यानंतर लक्षात येतं की अबाउट BBB- पेक्षा कमी नको आहे, आणि त्याच्यापेक्षा कमी आलं तर परत आपण दुसऱ्या क्रेडिट रेटिंग बँक जातो, आणि मग इथं 2-5 लाख 10 लाख 20 लाख तुम्ही स्पेंड करता, आणि नंतर तुम्हाला कळतं की नाही आपल्या बिझनेसची ती कुवत नाही आहे, आपल्याला AAA- मिळणार नाही आहे, म्हणजे आपलं कर्ज होणार नाही 15 कोटीच्या वर्षी जे काय असेल नॉर्म्स बँकेचे. आणि मग एवढे सगळे पैसे लॉस झाल्यानंतर परत आपण कुठे जातो, कॉर्पोरेटिव्ह बँकेकडे जातो.
याच्यामध्ये हायर रेट पण जातो, पैसे पण जातात, वेळ पण जातो, तर हा सगळा वेळ तुमच्यामुळे वाचतो. इट्स राईट. टाइम वाचतो, त्याचा एफर्ट वाचतात आणि पैसे पण वाचतात. आजच्या घडीला सगळ्यात महत्वाचं सर काय असतं, पैसे आणि टाइम. त्यातल्या त्यात मी तर म्हणेन टाइम. बरोबर. पैसे काय, पैसे आज समजा लॉस झाला, उद्या बिझनेसमध्ये तो रिकवर पण करेल, पण जो टाइम जातो, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी त्यांना मोठी ऑर्डर मिळाली आहे मोठ्या कंपनीकडून आणि ती त्यांना एका वर्षामध्येच एक्झिक्यूट करायची, ही टाइम लिमिट आहे तुम्हाला. बरोबर. तुम्ही जर त्या टाइममध्ये नाही करून दिलं तर ती ऑपॉर्च्युनिटी दुसऱ्या कोणाला तर जाणार आहे. आणि लाईफमध्ये अशा बिझनेसमॅनच्या लाईफमध्ये अशा ऑपॉर्च्युनिटी खूप क्वचित येतात, किंवा अशी ऑपॉर्च्युनिटी आल्यानंतर ती जर तुम्ही ग्रॅब नाही केली किंवा ती जर नाही करू शकला तर तुम्ही ग्रोथ होऊ शकत नाही. एक तर बिझनेसला घडवतो किंवा बिघडवतो. म्हणजे हा एकदम क्रिटिकल पॉइंट आहे. तुम्ही आयदर वरती जाल किंवा मग आहे तिथंच राहाल, असं हे क्रुशियल पॉइंट असतात. लोक काय करतात माहिती का, अशा ठिकाणी ते म्हणजे ट्रेडिशनल वे मध्येच जातात. त्यांना प्रत्येक रेटिंग एजन्सीला ते बोलवतात, त्यांच्याकडनं 4-5 रेटिंग एजन्सीचे कोटेशन घेतात, म्हणजे एकदम ट्रेडिशनल मेथड फॉलो करतात. जे सगळेच करतात तसंच ते करतात. ते काय करतात की बाबा 4-5 कंपन्यांचे रेटिंग कोटेशन घेतात, जे लोएस्ट आहे त्याला ते देऊन टाकतात. पण रेटिंग हा विषय असा आहे ना सर, रेटिंग हा तुम्ही इनिशियल कॉस्टकडे नका बघू. कारण तुमची ही इनिशियल म्हणजे तुमचं जे रेटिंग येणार आहे ती तुम्ही आत्ता 100 रुपये वाचवल्यानंतर लाखो रुपयाचं नुकसान कराल. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर अशी गोष्ट आहे, तुम्ही आत्ता हजारो रुपये वाचवायला जाल फीज, पण नंतर तुमचे लाख रुपये इंटरेस्टच्या स्वरूपात जाणार असतील. तर असं काय होतं का, जर कमी पैसे घेतात रेटिंगवाले, ते थोडं कमी लक्ष देतात आणि त्यामुळे रेटिंग चांगलं येत नाही, असं काय होतं का? नाही सर, काय असतं म्हणजे जास्त वेळ पैसे घेतात तेव्हा प्रॉपर माहिती घेतात आणि मग ते त्यानंतर रेटिंग करतात, असं काय असतं सर, रेटिंग ही प्रोसेस मुळातच अशी आहे की पूर्ण मॅन्युअल प्रोसेस आहे. रेटिंग करणारा पण नसतो, तो पण माणूसच असतो, ज्याचं करायचं तो पण म्हणजे माणूस. बिझनेस आहे म्हणजे माणूस आहे, ही मॅन्युअल प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये कुठेही असं नाही की बाबा काहीतरी नंबर्स आपण सिस्टीममध्ये टाकले आणि रेटिंग आलं. जी काही प्रोसेस असती ती अशी असते की जो काही ॲनालिस्ट अलोकेट होतो तुमचं रेटिंगचं, म्हणजे ॲनालिसिस करण्यासाठी जो ॲनालिस्ट अलोकेट होतो त्याला त्या बिझनेसची तेवढी समज पाहिजे, त्या बिझनेसबद्दल तेवढी त्याला आत्मीयता असली पाहिजे, किंवा तेवढं त्यांना त्याचा एक्सपिरियन्स असला पाहिजे ते समजून घेण्यासाठी. आणि मग तो त्या प्रकारे ते बिझनेस रिप्रेझेंट करतो त्याच्या कमिटीमध्ये किंवा त्याच्या सिनियरमध्ये. आणि तिथं जे काही त्यांना जस्टिफिकेशन द्यावं लागतं, तिथं ती केस टिकली पाहिजे, त्याला ती जस्टिफाय करता आले पाहिजे. म्हणजे हे कुठंतरी तो जर कमी पडला, म्हणजे माणूस कुठंतरी कमी पडला, त्या माणसावरती तुमचं भवितव्य अवलंबून आहे. तो जर कुठेतरी कमी पडला एक्सपिरियन्समध्ये म्हणा किंवा कुठेतरी काहीतरी केस रिप्रेझेंट करण्यात, तर ते तुमचं रेटिंग मे बी एखाद दुसरा नॉच डाऊन येऊ शकतो. तर एखाद दुसरा नॉच हे रेटिंग सुद्धा तुमचं येस तेच जर रेटिंग जर चांगलं आलं, फॉर एक्झाम्पल BBB- रेटिंग आलं, तर तुमचं फंडिंग होऊन जातं, तुम्हाला कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये लोन मिळतं, तुमचं कोलॅटरल कमी द्यावं लागतं. म्हणजे बरेचसे बेनिफिट जे तुम्हाला मिळू शकणार असतील ते त्या एखाद्या नॉचमुळं ते सगळे बेनिफिट तुम्हाला मिळत नाहीत. ओके, यामध्ये तुम्ही काय मदत करता बिझनेसमॅनची? सर आम्ही काय करतो, आम्ही पहिलं क्लायंटकडून म्हणजे बिझनेसमॅनकडून सगळे डॉक्युमेंट्स घेता, पहिले स्क्रुटिनी करतो आणि मग आम्ही त्याला स्पष्ट सांगतो की होणार असेल तर हो, नाहीतर मग नेक्स्ट इयर पुढच्या खेपेला. बरोबर. तुम्ही त्याच्यावर वर्कआउट करा, ह्या गोष्टींची कमतरता आहे. नाही होणार आहे तर त्याचा त्रास वाटतो, ते फिया वाचतात, सगळं काय वाचतं आणि तो डायरेक्ट कॉर्पोरेटिव्ह बँकावर दुसरे मार्ग निवडायला मोकळा होतो, वेळ वाचतो. येस मी सगळ्यात महत्वाचं आता होणार आहे या केसमध्ये तुम्ही काय मदत करता? मी मगाच्या पॉईंटमध्ये लोकांना खूप वेळा असं वाटतं की यार तुम्ही चॅरिटी का करता, पण तसं नाहीये ना सर. कितीतरी लोकांना मी सांगितलं सर नाही हे चांगलं आहे. लोकांना ना चांगली माणसं खरंच कळतात. म्हणजे जर तुम्ही एखाद्याला ओपिनियन दिलं की सर नाहीच होणार प्रामाणिकपणे, तुम्ही पैसा आणि तुमचे एफर्ट्स घालवूच नका, ठीक आम्ही त्याला सांगतो ह्या गोष्टी इम्प्रूव्ह करा, मग आपण तो खरंच पुढच्या वर्षी येतो, 2 वर्षांनंतर येतो. म्हणजे तुम्ही एखादं आपण म्हणू चांगलं बीज रुजवा, काय जसं पेरा तसं उगवतं. बरोबर. जर चांगलं तुम्ही काहीतरी एखाद्याला व्हॅल्यू एडिशन, तुमचं नॉलेज, तुमच्याकडे एक्सपर्टाईज आहे, तुम्ही जर त्याला चांगलं काहीतरी सांगताय तर तो डेफिनेटली येतो. मग परत 2 वर्षांतर आम्ही त्याचं रेटिंग करून त्याचं जे काय असेल ते करतो. आता ह्या पॉईंटकडे येतो, ज्याचं खरंच होणार आहे ना सर, आम्हाला पोटेन्शियल वाटतं की नाही बाबा हा बिझनेस चांगला आहे, ह्याच्यामध्ये अशा प्रकारे रिप्रेझेंट केलं तर ह्या गोष्टी होऊ शकतात. ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट काय असते सर, रेटिंग एजन्सी सिलेक्शन.
प्रत्येक रेटिंग एजन्सीची स्ट्रेंथ वेगळी असते. आता असं का असतं तर काही त्या रेटिंग एजन्सीमधले ॲनालिस्ट काही इन्फ्रामध्ये स्ट्रॉंग असतं ना, एखाद्याला इन्फ्रामध्ये मुळात इंटरेस्ट असतो, एखाद्याला बाबा शुगरमध्ये काहीतरी इंटरेस्ट असतो, एखाद्याला दुसरं ट्रेडिंगमध्ये काहीतरी इंटरेस्ट असतो. असे वेगवेगळे सेक्टरचे काहीतरी स्ट्रॉंग असतात ॲनालिस्ट. आपण रेटिंग एजन्सीमध्ये काम केल्यामुळे आपल्याला माहिती आहे की कुठल्या रेटिंग एजन्सीमध्ये कोण स्ट्रॉंग आहे, ॲनालिस्ट कुठले स्ट्रॉंग असतील, तर आपण सेक्टर वाईज डिसाईड करतो ओके की कुठल्या रेटिंग एजन्सीमध्ये कुठली केस द्यायची. ओके. हा, जी फायनान्शियली खूप स्ट्रॉंग आहे ती आपण चांगल्या रेटिंग एजन्सीमध्ये, स्टँडर्ड रेटिंग एजन्सीमध्ये केस देतो. आणि जी सो केस असेल फायनान्शियल्स आणि ती सो रेटिंग एजन्सीमध्ये हे करतो. आता ह्याच्यामध्ये पण रेटिंग एजन्सीमध्ये ती केस दिली हा 50% पार्ट झाला. त्याच्यानंतरचा पार्ट असा असतो की रेटिंग एजन्सी एक्झॅक्टली काय पाहते हे आम्हाला माहिती आहे, एक्सपिरियन्स आपल्याकडे टीम आहे, तर आम्ही त्यांचं प्रेझेंटेशन बनवतो. तो बिझनेस पहिला आम्ही समजून घेतो, त्यातले जे काही बारकावे असतील, खाच खळगे असतील, त्याची स्ट्रेंथ काय, विकनेस काय, ग्लोबल पोझिशन काय, म्हणजे ग्लोबल इम्पॅक्ट काय होऊ शकतो, म्हणजे पूर्ण जे ॲनालिसिस असतं ते आम्ही पहिला करतो. पहिला कन्व्हिक्शन आम्हाला आलं पाहिजे, बरोबर. आम्ही ते प्रेझेंटेशन बनवतो. आमच्याकडे एक्सपर्टाईज असल्यामुळे आम्हाला माहित आहे की पुढे जाऊन हे कमिटी कुठल्या पॉईंटवरती बोट ठेवेल, काय आपल्याला जस्टिफिकेशन लागेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो. आपण ॲनालिस्टला ते क्लायंटच्या बिहाफ, आपण रेटिंग एजन्सीच्या ॲनालिस्टला ते प्रेझेंटेशन दाखवतो, त्यांना सगळ्या गोष्टी, त्यांचे क्वेरीज रिझॉल्व्ह करतो, त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगतो. आता त्याच्यामुळे होतं काय सर, समोरच्याला जर तुम्ही म्हणजे काय म्हणतात स्क्रॅच पासून सगळं करायचंय तर त्याला खूप टाइम लागतो. पण आपण एखादी गोष्ट रेडीमेड दिली तर त्याचा टाइम वाचतो. एक्झॅक्टली हेच होतं. जेव्हा आम्ही एखादी केस एक्झिक्यूट करतो तर नॉर्मली 1.5 महिना जर लागत असेल तर आपण त्यांना हेल्प केल्यामुळे आपलं ते 20 दिवसामध्ये किंवा 25 दिवसामध्येच आपल्या केस, रेडीमेड मटेरियल तुम्ही देताय बिझनेसमॅनला, त्याचं बिझनेस सोडून डोकं लावायची गरज पडत नाही. येस. आणि आपण त्यांना एवढं चांगल्या प्रकारे त्या अॅनालिस्टला समजून सांगतो सगळ्या गोष्टी, त्यामुळे काय होतं त्याचा पण बेसिकली कॉन्फिडन्स वाढतो. आणि कमिटीमध्ये जे काही क्वेरीज येतात ते त्याची तोंडी परीक्षेची उजळणी झालेली असते, त्याचा कॉन्फिडन्स रिफ्लेक्ट करतो. तोंडी परीक्षेची उजळणी झालेली असते, तो तिथे खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करतो. आणि जे आपण रेटिंग एक्सपेक्ट करतो किंवा घेऊन गेलो डिझायर्ड रेटिंग, तेच 99% वेळा ते रेटिंग आपल्याला मिळतं. तर ह्याच्यामुळे होतं काय, क्लायंटचं म्हणजे क्लॅरिटी, पहिली गोष्ट क्लायंटला क्लॅरिटी असते की बाबा हा आपलं हे रेटिंग येऊ शकतं. मग तो त्या हिशोबानेच त्याचं जे काही अरेंजमेंट असते ती करत असतो, त्याचा टाइम वाचतो, पैसा वाचतो, एफर्ट्स वाचतात. ओके. आतापर्यंत तुम्ही कोणाकोणाला हेल्प केली असे काही एक्झाम्पल्स देऊ शकाल? सर आता मी क्लायंटचं म्हणजे त्यांची परमिशन नाही असेल घेतलेली नाही, घेतलेली नाही. असं एखादं एक्झाम्पल शुगर इंडस्ट्रीमध्ये आपण खूप चांगले केलेत. पुण्यातले PCMC ऑटोमोबाईल जे कॉम्पोनंट्स आहेत त्यांच्यासाठी चांगले काम केलेले आहेत. पुण्यातले सुद्धा खूप चांगल्या जे काही म्हणजे पूर्ण सेक्टरमध्ये आपण काम केलंय, पण त्यातल्या त्यात पुण्यातले जे आहेत आजूबाजूचे आपल्या इथं ऑटोमोबाईल खूप मोठ्या प्रमाणावर ग्रो झाले. 10-20 कोटीचं असं काही मोठं, 10-20 कोटी आहेत, 50 कोटी, 100 कोटी, इव्हन 500 कोटी, 1000 कोटीचे पण आपण रेटिंग केलेले आहेत. ओके. तर मल्टिपल सेक्टरमध्ये अक्रॉस काम केले. म्हणजे आपलं स्पेशालिटी ही आहे की आपण सगळ्या सेक्टरमध्ये आपल्याकडे एक्सपर्टाईज आहे. ओके. म्हणजे तुमच्याकडे ज्या लोकांना पुढची लेवल गाठायची आहे, 15 कोटी आणि अबाव प्रोजेक्टसाठी पैशांची रिक्वायरमेंट आहेत, अशी सगळी लोक तुमच्याकडं ॲडवायझरीसाठी येऊ शकतात. येस. तुम्ही जसं म्हणला ना सर, जिथं फंड रेज करायचं आहे, जिथं पैशाची गरज आहे तिथं रेटिंग लागतं. हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत सर. बरोबर. एखाद्याला रेटिंग का लागतं तर त्याला फंडिंग करायचं आहे, एखाद्याला म्हणजे फंडिंग करायचंय पण त्याचं रेटिंग बसत नाही, मग त्याला दुसरं सोल्युशन दिलं पाहिजे. लोक समजूनच घेत नाहीत, दोघं मिक्स करतात ते. पण मी म्हणतो लोनची गरज लागल्यानंतर रेटिंग करणं चांगलं आहे का लोनची गरज नाही तेव्हाच रेटिंग करून ठेवलं तर बरं आहे? येस सर, काय असतं रेटिंग हे सेल्फ असेसमेंट सुद्धा, म्हणजे सेल्फ असेसमेंटसाठी पण करता येतं किंवा करून घेतलं पाहिजे. जर तुम्हाला वाटतंय की म्हणजे मी असं म्हणेन की तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा आपल्याला वाटतं की 2 वर्षानंतर आपल्याला असा प्रोजेक्ट करायचा आहे, आपल्याला हे रेटिंग हवं आहे किंवा आपल्याला एक माहिती आहे की हे रेटिंग असेल तर आपल्याला फंडिंग होईल किंवा आपण म्हणू की फ्युचरसाठी आपण आजच प्रिपरेशन स्टार्ट केलं पाहिजे. तर आपण सेल्फ असेसमेंटसाठी एक रेटिंग असाइनमेंट करून बघितली पाहिजे किंवा तुम्ही तुमचे कन्सल्टंट जे काही असतील त्यांना विचारलं पाहिजे की आपण रेटिंग आत्ताच करून घेऊया का. बरं, रेटिंगचं सर असं आहे की
त्याचे कंप्लायन्सेस खूप डिफिकल्ट आहेत, म्हणजे खूप अवघड आहेत. म्हणजे रेटिंग उगीच हाऊस आहे म्हणून केली, रेटिंग खराब आलं आणि ते त्यांनी पब्लिश केलं किंवा एक्सेप्ट केलं मग पब्लिश झालं आणि तो नेक्स्ट टाइम बऱ्याच वर्षानंतर फंडिंगसाठी कुठंतरी गेला आणि ते रेटिंग त्यांना एकदाच केलं, त्याच्यानंतर परत कधी केलं नाही, तर ते रेटिंग INC होतं, म्हणजे खराब होतं, डाऊनग्रेड होत येतं. म्हणजे तो निगेटिव्ह इम्पॅक्ट पण होतो. म्हणजे रेटिंग दुधारी तलवार आहे. बर, हा, ते जाणीव कंटिन्यू करत राहायला लागणार तुम्हाला. हा, ते कसं आहे, तुम्हाला ती हेल्प पण करू शकते, तुम्हाला ती स्वतःला पण कापू शकते. म्हणजे तुम्हाला जर ती चालवायची माहिती नसेल तर ते उगाच धाडस न केलेलं बरं. थोडक्यात ज्या लोकांना बुवा भविष्यात मोठं व्हायचं गरज पडणार आहे अशा लोकांनी क्रेडिट रेटिंग करून घेतलं पाहिजे, कंटिन्यू ते निरंतर करत राहिलं केलं पाहिजे. म्हणजे काय अडचण येणार नाही. भविष्यात जेव्हा किंवा लोनची गरज पडेल, बँकर्स म्हणण्या अगोदर ते त्याच्या पुढे पुटअप करू शकतील आणि त्रास कमी होईल. म्हणजे ज्या लोकांना ग्रो करायचा आहे, छोट्यातनं मोठा बिझनेस निर्माण करायचा, अशा लोकांना खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि सर, रेटिंगचा अजून एक ऍडव्हान्टेज हा सांगतो सर. काय होतं की रेटिंग जेव्हा तुम्ही करता ना, तुम्ही एखाद्या रेटिंग एजन्सीच्या, म्हणजे कुठेही तुम्हाला जर रेटिंग चेक करायचं असेल, तुम्ही गुगलला सर्च केलं XYZ कंपनीचं रेटिंग, क्रेडिट रेटिंग, तर ते सर्च रिझल्टमध्ये येतं. एक तुम्हाला ना ग्लोबल प्लॅटफॉर्म पण मिळतो. म्हणजे काय होतं की बरेचसे इक्विटी इन्व्हेस्टर असतील, प्रायव्हेट इन्व्हेस्टर असतील, हे काय असतात, त्यांना एखाद्या सेक्टरमध्ये पैसे लावायचे असतात, तर ते छोटेसे प्लेयर बघत असतात, JV-साठी म्हणा किंवा काहीतरी एखादी त्यांना ऑर्डर एक्झिक्यूट करायचे, तर छोटे प्लेयर त्या इंडस्ट्रीमध्ये कोण आहे, तर तेव्हा ते सर्च केलं, त्यात तुमचं नाव दिसलं, तर ते तुम्हाला अप्रोच करू शकतात. क्रेडिबिलिटी वाढते. एक काय, क्रेडिबिलिटी वाढते, ट्रान्सपरन्सी राहते, कॉन्फिडन्स येतो. एक काय होतं की तुम्हाला ग्लोबल एक्सपोजर मिळून राहतो. म्हणजे तुम्ही एक प्लॅटफॉर्म तुम्हाला चांगला मिळतो, तिथं तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवरती राहता. त्यामुळे कधीही तुमच्या भविष्यामध्ये काही ऑपॉर्च्युनिटी असतील तर त्या तुम्हाला मिळू शकतात. दुसरं, तुमची जी बिझनेस डेव्हलपमेंट टीम असेल, जसं आपण ISO सर्टिफिकेशन घेतो किंवा हे करतो, तसं तुम्ही एखादं समजा रेटिंग केलं असेल तर ते तुमची बिझनेस डेव्हलपमेंट टीम ते कॉन्फिडन्स बूस्ट करायला किंवा एखाद्याला क्लायंट ॲक्विजिशन करताना दाखवू शकते की नाही, आम्ही बघा XYZ कंपनीचं रेटिंग, आम्ही रेटेड आहोत, आमचं हे रेटिंग आहे. म्हणजे जिथं कधी एखाद्या मोठ्या कंपनीला तुम्ही काही माल सप्लाय करता, तर मोठी कंपनी म्हणेल ना की बाबा तुझी काय क्रेडिबिलिटी आहे, रेटिंगचे ऍडव्हान्टेजेस. तर एखाद्या मोठ्या कंपनीला सप्लाय करण्यासाठी किंवा टेंडरमध्ये पार्टिसिपेट, गव्हर्नमेंटच्या सगळ्या कंपन्यांना सर टेंडरमध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी रेटिंग कंपल्सरी लागतं. NHAIचे जे प्रोजेक्ट्स असतात त्यांना रेटिंग कंपल्सरी लागतं. ओके. इन शॉर्ट, इथून पुढे रेटिंग हे खूप नेसेसरी. इव्हन कोऑपरेटिव्ह बँकांना पण आता रेटिंग लागतं सर. ओके. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह, MSC बँका, आपले पुणे DCC, सगळ्या DCC बँका आहेत, त्या पण आता रेटिंग मागतात. रेटिंगबद्दल बेसिकली आता अवेअरनेस वाढलेला आहे आणि रेटिंग आता सगळ्यांना करून घ्यावं लागतंय. फक्त ते कसं करायचं, का करायचं, कुठून करायचं, हे खूप महत्वाचं असतं. तुम्ही अशा लोकांना हेल्प करू शकता. तुमचा नंबर मी खाली देऊन टाकतो. जे व्यावसायिक आहेत त्यांनी नक्की अप्रोच केलं पाहिजे. मला वाटतं की तुमच्या बिझनेसला जर पुढे घेऊन जायचं तर रेटिंगची तुम्हाला गरज आहे का, तर हे ॲडवायझरी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतात. तुम्हाला मिळू शकेल का, नाही मिळालं तर मग तुम्ही ते कोणाची फी भरून अडकून बसण्यापेक्षा फटाफट वेळ वाचवून, पैसे वाचवून पुढे जाऊ शकाल. अक्षयजी, खूप महत्त्वाचा विषय हा. किती लोकांना समजेल मला माहीत नाही, पण व्यावसायिकांना नक्कीच हा समजेल आणि त्यांनी नक्की त्याच्यावरती काम करणं अपेक्षित आहे. अक्षयजी, पुढचा प्रश्न असा आहे की बुवा आता हा व्यवसाय तुम्ही सुरू केलेला आहे, तर घरातल्यांचं काही, म्हणजे व्यवसायाबद्दल, आता जॉब सोडला ना तुम्ही, तर घरातल्यांनी काही अपोज केलं का व्यवसाय वगैरे जॉब सोडण्यासाठी? आता सर काय, ऑब्व्हियसली एक फेल्युअर आलं होतं, तर परत जेव्हा मी नवीन हे बिझनेस सांगितलं की नाही मला असं असं करायचंय, तर सगळं सुखासुखी चाललं, तर कशाला कुठल्या देवाने सांगितलं उपद्व्याप करायला, एकदा हात भाजले पुरेसं नाही का. थोडंसं आपल्या घरात मराठी लोकांमध्ये थोडंसं असतं ना की चाललंय सगळं व्यवस्थित, तर व्यवस्थित चाललंय. हा, आणि ते कम्फर्ट झोन सगळ्यात महत्वाचं काय सर, ते कम्फर्ट झोन मध्ये मी स्वतः गेलो होतो. म्हणजे ते मला पण ते जाणवायला लागलं होतं की मी कम्फर्ट झोन मध्ये जातोय. फायनान्शियली इन्कम, म्हणजे फायनान्शियल स्टॅबिलिटी, इन्कम बऱ्यापैकी येत होतं, सगळ्या गोष्टी ऍक्च्युली म्हणजे वेल सेटल्ड होत्या, पण मला कळत होतं मी ग्रो नाही होत आहे. बरोबर. मला आतून ते मन माझं खात होतं की तू ग्रो नाही होत आहे. काय आहे सर, जगामध्ये एवढ्या ऑपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे कोट्याधीश बनणं ही तुमचा डिसिजन आहे. बरोबर. तुम्हाला बनायचं की नाही हा तुमचा डिसिजन आहे. आणि जॉबमध्ये असताना ना सर कम्फर्ट आहे, लाईफ म्हणजे एन्जॉय फुल करत होतो,
पण ग्रो नव्हतो, फायनान्शियली ग्रो नाही करू शकत. लिमिटेशन आहे जॉबमध्ये, खूप लिमिटेशन आहे. आणि जेव्हा मला हे जाणीव झाली ना, मग म्हणलं की काहीतरी करायचंच. मग त्याच्यानंतर सर मी पहिला डिसिजन घेतला, मी बुक लिहिलं क्रेडिट रेटिंग ह्या विषयावरती. आपण ज्या काही गोष्टी बोलतो त्या एका ठिकाणी कुठेतरी असतील तर त्याचा काहीतरी आपण म्हणजे लोकांसाठी फायदा करून देऊ शकतो. आणि क्रेडिट रेटिंग हा विषय आहे ना सर, म्हणजे मराठीमध्ये कुठंच नव्हतं बुक अवेलेबल. आणि ते सगळ्या गोष्टी मी बुक लिहायचं कसं काय सुचलं सर? आता काय म्हणतात, अतृप्त इच्छा एक होती माझी. मी कॉलेज टाइममध्ये असताना बरेचसे इव्हेंट्स करायचो, जे आपले नाटक असतात किंवा हे त्याच्यात रोल प्ले करायचो, लिहायचे थोडीशी आवड होती. आपले मॅगझिन्स असायचे कॉलेजचे, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचो, एकांकिका लिहायचो. वॉर क्राय मी मेकॅनिकलला लीड करायचो, वॉर क्राय मी द्यायचो, ते मी लिहायचो. आणि त्यामुळे ते थोडंसं एक होतं मनामध्ये लिहायचं. आणि ह्या विषयावरती ॲक्च्युली कुठं बुक मी बघितलं नव्हतं, त्यामुळे माझ्या डोक्यात होतं की बाबा ह्या विषयावरती आपल्याला लिहिलं पाहिजे. जे काही व्यावसायिक आहेत त्यांनी नक्कीच अक्षय राजमाने सरांचं यूट्यूब, मला वाटतं अमेझॉनला पण बुक अवेलेबल आहे आणि तुम्ही त्यांना संपर्क करून बुक मागवू शकता. जे काही व्यावसायिक आहेत त्या प्रत्येकाने क्रेडिट रेटिंग नावाचं मराठीतलं पुस्तक, इंग्लिशमध्ये खूप काही माहिती असेल पण मराठीतलं पुस्तक अवेलेबल आहे, प्रत्येकाने घेऊन वाचलं पाहिजे जर तुम्हाला तुमचा व्यवसाय मोठा करायचा आहे तर. मी पण सरांचं पुस्तक घेतलेलं आहे, आत्ता वाचणार आहे, अजून काय वाचलेलं नाही, बट खूपच छान. क्रेडिट रेटिंग हा विषयच महत्त्वाचा आहे आणि तुम्ही त्याच्यावरती पुस्तक पण लिहिलं आहे, ही पण खूप चांगली बाजू म्हणता येईल. मला एक सांगा, या सगळ्या जर्नीमध्ये तुमच्या आयुष्यात मी जर असं म्हटलं की असे 2 निर्णय ज्यांनी तुम्हाला घडवलं तर ते कोणते निर्णय होते? सर इंजिनिअरिंगच्या कॉलेजचा जसं मी मगाशी उल्लेख केला होता ना, की तो कार बनवण्याचा जो डिसिजन आणि जो त्यावेळेस मी ज्या डेडिकेशनने मी काम केलं होतं, त्या एका गोष्टीमुळे मला कळलं की आपल्याला आयुष्यात काय करायचंय, आपल्याला करिअरमध्ये म्हणजे ॲज अ करिअर कशात गुड आहे. येस, मी कशात गुड आहे, मी काय करू शकतो, हे मला तिथून कळलं. हा आयुष्यातला सगळ्यात बेस्ट म्हणजे डिसिजन होता. कारण आता मी माझ्या आजूबाजूला बघतो ना, लोक अजून खूप स्ट्रगल करतात म्हणजे करिअरमध्ये. त्यांना माहीतच नाही की आपल्याला काय जमतं काय नाही, आणि ते असं नाही. पण हा फार बोल्ड डिसिजन होता की इंजिनिअरिंग सोडायचं, MBA करायचं, कुठेतरी सेल्स आणि मार्केटिंगमध्ये जायचं. इट वॉज अमेझिंग डिसिजन. अजून दुसरा डिसिजन, आणि दुसरा डिसिजन सर होता, जेव्हा एखाद्या व्यवसायामध्ये लॉस येतो ना किंवा तुम्ही फायनान्शियली लॉस आलाय तर तो एक्सेप्ट करणं आणि पुढे चालणं, म्हणजे नेव्हर गिव्ह अप. येस, म्हणजे आपण म्हणू की पहिला व्यवसाय फेल झाला तरी पण तुम्ही दुसरा व्यवसाय सुरू केला. दॅट वॉज द सेकंड डिसिजन विच तुम्हाला इथे घेऊन. आणि सर आत्ताच्या व्यवसायाची ब्युटी ही आहे की पहिल्या व्यवसायात ज्या काही माझे एरर राहिले होते, चुकलो होतो मी जिथं जिथं, ते सगळं मी इथं कव्हर केलं. फंटास्टिक. मी आता अशा व्यवसायामध्ये आहे ना सर, म्हणजे आपण मराठी भाषेत अक्कल वाटण्याच्या व्यवसायात झाला तर मेजॉर म्हणजे लॉस काय आहे तर टाइम जाईल, बरोबर, पैसे नाही जात आहेत माझे, बरोबर, आणि उलट झालं तर लोकांचा फायदाच होतोय. फायदाच होणार आहे. आतापर्यंत किती व्यावसायिकांना तुम्ही मदत केली त्याचा फायदा झालाय? सो मी क्रिसिलमध्ये असताना 150 ते 200 व्यावसायिकांच्या टचमध्ये होतो, आणि टोटल जर 6 वर्षाचं म्हणाल तर 500 ते 1000 लोकांना मी आतापर्यंत भेटलो, ज्यांना मी सर म्हणजे फ्रीमध्ये त्यावेळेस म्हणजे फर्स्ट टाइम ज्यावेळेस मी कधी क्लायंटला भेटायचो, एक ऍप म्हणजे अवेअरनेस वाढवण्यासाठी मी त्यांना खूप गोष्टी सांगायचो. पण ते कसं असतं सर, फ्रीची किंमत नसते. मी खूप सांगायचो त्यांना, घसा फाडून सांग, अहो सर नका करू, इथं नका जाऊ, हे नका करू, हे नका करू. त्यांना अवेअरनेस. आता मी त्याच गोष्टीचे पैसे घेतो तेव्हा ते पटतं. मग आता पैसे घेऊन किती लोकांना मदत केली आहे? आता सर आमचे 25 ते 30 क्लायंट झालेत आणि खूप चांगले रिझल्ट आहेत त्याचे. फंटास्टिक. तुमच्या आयुष्यातली अशी 5 लोक जे खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी, किंवा ते जर नसते तर तुम्ही आज इथे नसता? नावं असतील ती 5 म्हणजे खूपच, तरी पण टॉपचे 5. ऑफकोर्स आई वडील पहिला, मेंटॉर्स तुम्ही आहे, दादा सर आहे, मोहसिन सर आहेत, माझे शिक्षक वर्ग म्हणजे इंजिनिअरिंगच्या टाइम मधले जे काही होते, MBAच्या टाइम मधले जे काही होते, आणि मित्र परिवार. ओके. म्हणजे आता स्पेसिफिक कुणाचं आपण 5च हे खूप रिस्ट्रिक्शन आहे, 5 पेक्षा जास्तच लोक आहेत. कारण आज जे काही आहे ना सर, आजूबाजूला जे आपल्या सभोवती माणसं होते जे सगळे चांगले होते आणि ज्यांनी खूप मेंटली सपोर्ट केला, फायनान्शियली सपोर्ट केला, आणि एक खरं म्हणजे हे आहे की तुम्ही चांगल्या लोकांमध्ये राहाल तर तुमचं आपोआप विचार चांगले होतात
आणि तुमचे विचार चांगले असेल तर तुमचं ग्रोथ चांगली होते. तुमच्यामध्ये एखाद्या सामान्य माणसाला किंवा व्यावसायिकाला सफल व्हायचं असेल तर कोणती गोष्ट केली पाहिजे, अशी एक गोष्ट जी त्यांनी केलीच पाहिजे? सर जसं मी स्वतः आता फेल झालोय त्यामुळे मी जे केलं तेच सांगेन. पहिलं एखादा व्यवसाय करायचा ना ते म्हणजे करून बघितलं पाहिजे सर, किंवा शिकलं पाहिजे डायरेक्ट. आता फॉर एक्झाम्पल म्हणजे शिकल्याशिवाय केलं नाही पाहिजे, ट्रेनिंग घेतली पाहिजे. ट्रेनिंग कुठल्याही गोष्टीची. सफल व्हायचं तर ट्रेनिंग घेतली पाहिजे. सामान्य माणूस असू द्या किंवा व्यावसायिक असू द्या, व्यावसायिकांनी व्यवसायाची घेतली पाहिजे. किंवा आता एखादा मला मोठा प्लांट टाकायचा म्हणजे सोयाबीन एक्स्ट्रॅक्शन म्हणजे कुठलंही किंवा शुगर फॅक्टरी टाकायची, काय करायचं पहिलं मी तिथं काम केलं पाहिजे त्या इंडस्ट्रीमध्ये. पहिल्या वेळेस माझी ती चूक झाली होती, मी काम न करता डायरेक्ट स्टार्ट केलं दुकान, ते चुकलं होतं. तर पहिलं तिथं काम केलं पाहिजे, ट्रेनिंग तिथला एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. आणि दुसरं तुमची जी बर्निंग कॉस्ट आहे ना ती मिनिमम ठेवली पाहिजे. म्हणजे लोक शो वरती आजकाल खूप खर्च करतात, आम्ही पण तेच चूक केली होती. आम्ही फेमस आपले मराठीचे सुपरस्टार तरडे साहेबांना आम्ही उद्घाटनाला बोलवलं होतं, बराच खर्च केला होता, बॅनरबाजी केली होती, रील्स बनवले होते. तर त्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे. सुरुवातीची जी बर्निंग कॉस्ट आहे ना, सुरुवातीची कॉस्ट आहे, छोट्यातनं सुरुवात करा. बर्निंग कॉस्ट आहे ती म्हणजे कमी ठेवा. आणि लोकांशी तुम्ही नेटवर्क चांगलं बनवा. तुमच्या आजूबाजूचे लोक खूप मॅटर करतात. म्हणजे तुम्ही ज्या नेटवर्कमध्ये आहे, ज्या सर्कलमध्ये तुम्ही वावरतात, तुम्ही तसे बनत जाता. आता तुम्ही जर आजूबाजूला तुमचे सगळे करोडपती आहेत, आता आम्ही युजली ज्या लोकांशी बोलतो, जे आमचे क्लायंट्स आहेत ते सगळे कोट्याधीश आहेत, करोडपती आहेत. त्यांनाच इन्स्पिरेशन मिळून तुम्ही व्यावसायिक. मी त्याच्यातनंच मी आज जे काही आहे ना, मी मगाशी म्हणजे उल्लेख करायचा राहिला, ते पण असे पण लोक आहेत सर, मी माझ्या डोळ्यासमोर बघितलेत, जे 10 वर्षापूर्वी त्यांनी जॉब सोडून आज 500,000 कोटींच्या कंपन्या, आपल्या पुण्यातलेच खूप सारे लोक आहेत. आता मी कोणाचं नाव नाही घेत, पण खूप लोक आहेत. म्हणजे ते माझ्यापेक्षा ग्रेट आहेत. मी काहीतरी त्यांचं घेतलंय आणि आज कॅमेऱ्यासमोर बोलतोय, त्यांच्याकडनं काहीतरी शिकलो आणि कॅमेऱ्यासमोर बोलायचं टेरिंग करतोय. बट ते एवढे जबरदस्त आणि ते कधीच म्हणजे लहान असू दे किंवा मोठा असू दे, हे एक सर मी बघितलंय ना, त्यांना इगो नाही, खूप म्हणजे रिस्पेक्टफुल ते वागतात. आणि लर्निंग ॲटिट्यूड असतंय माझं पण ऑब्झर्वेशन. रिस्पेक्टफुल पण वागतो आणि लर्निंग ॲटिट्यूड. येस, प्रचंड लर्निंग ॲटिट्यूड असतो. आणि सर हेच आहे, काय होतं म्हणजे आता मी जॉब पण केलाय आणि मी बिझनेस पण म्हणजे आता करतोय किंवा व्यवसायामध्ये आहे. तुमचं डोकं जेवढं शांत असेल ना, तेवढं क्रिएटिव्ह आयडिया येतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी जॉब करत होतो ना, तर ते जॉब करणाऱ्याला तुम्ही दुसऱ्या कोणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करत असतं. जॉब म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, त्यांनी दिलेलं टार्गेट असतं, कंपनी ठरवते तुम्ही उद्या काय करायचं, किंवा त्यांनी दिलेलं टार्गेट असतं, ते तुम्हाला फुलफिल करण्यासाठी तुम्ही एंगेज राहता, बाहेरचं ग्रोथचा विचार नाही करू शकत. आणि त्यातच तुम्ही लायबिलिटी म्हणजे फायनान्शियल, जसं आपण आता तुमचा आम्ही कोर्स केला म्हणून ते मला काय म्हणतात, मी चुकलो नाही कुठं, मला त्याचा मोह नाही झाला. मी आज सुद्धा जे काही माझं जुनं मी आई वडिलांसोबत राहतो, त्याच घरात राहतो. कॅपॅसिटी होती नवीन घर घ्यायची पण नाही घेतलं. गाडी घ्यायची हाऊसच माझी भागलेली आहे. आता तर गाड्या घेतच नाही मी. ओला उबेर करणं किंवा टू व्हीलर इज द बेस्ट. पुण्यासारख्या ठिकाणी टू व्हीलर एकदम बेस्ट. तर अशा गोष्टी मी अवॉइड केल्यात. तर मी लोकांना हेच सांगू इच्छितो की फायनान्शियली कोर्स केला पाहिजे, डिसिप्लिन राहिलं पाहिजे. फायनान्शियल डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. व्यावसायिक असू दे किंवा सामान्य फायनान्शियल डिसिप्लिन, जॉब असू दे किंवा व्यावसायिक असू दे, फायनान्शियल डिसिप्लिन दोघांसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि त्यातल्या त्यात व्यावसायिक असेल तर तुम्हाला जास्तच गरज आहे. म्हणजे काय होतं, व्यावसायिकांचा माइंडसेट वेगळा असतो, ग्रोथ माइंडसेट असतो. त्यांच्याकडे खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी पण येत असतात, पण त्यांनी थोडंसं डिसिप्लिन नाही पाहिलं तर आपलं DSK सारखं आपण एक्झाम्पल आहेच. फेल्युअरचे पण खूप एक्झाम्पल आहेत. म्हणजे सक्सेसफुल होणं ही प्रोसेस आहे आणि सक्सेसफुल राहणं हे मोठा टास्क आहे. हा, ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे आज एखाद्या मोठी ऑर्डर मिळाली, 5 वर्षात तुम्ही सक्सेस मिळवलं, पण तुम्ही आयुष्यभर तसंच राहणं हे एक वेगळा टास्क असतो. सर, इकडे तुम्ही आलात अक्षयजी आणि एवढी सगळी माहिती तुम्ही दिलीत, त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि खूप चांगला विषय आहे क्रेडिट रेटिंग हा, व्यावसायिकांसाठी पण आणि जे कोणी भविष्यात व्यावसायिक होणार आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीची माहिती घेतली पाहिजे. आणि मला वाटतं की हे आत्ता काही छोट्या लोनसाठी किंवा 15 करोडच्या वरच्या लोनसाठी आहे, भविष्यात हे कमी लोनसाठी सुद्धा येऊ शकतं.
असं वाटतंय, माहीत नाही. सो अक्षय सरांचं पुस्तक नक्की वाचा आणि अक्षय सरांना आपण परत जर काही कनेक्ट केलं तर खाली मी तुम्हाला नंबर देणार आहे, त्याच्यावरती संपर्क करा. जे व्यावसायिक आहेत त्यांनी तर त्यांच्याशी एकदा कन्सल्ट करायला काही हरकत नाही की बुवा माझ्या व्यवसायाला मला या लेवलला घेऊन जायचं तर मी कशा पद्धतीने वाटचाल केली पाहिजे. क्रेडिट रेटिंग फार महत्त्वाचं आहे. आपल्या काही बापदाद्यांची एवढी प्रॉपर्टी नाही की आपण ती विकून कॅपिटल रेज करू शकतो, तर आपल्याला कॅपिटल रेज पब्लिकमध्ये जाऊन पण करावं लागू शकतं, बँकेतनं रेज करावं लागू शकतं किंवा अजून कुठे करावं लागू शकतं. आपण व्यावसायिक आहोत, कॅपिटलशिवाय आपली ग्रोथ होऊ शकत नाही. कॅपेक्स हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तर या संदर्भातलं गायडन्स कोणतंही लागलं तर अक्षय सरांना तुम्ही नक्की संपर्क करा. आणि अक्षय सर आपल्याकडे आलेत त्याच्याबद्दल आपण त्यांचा मनापासून धन्यवाद करूयात. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर.